सो अगोदर आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहू. काय पाहू अगोदर आपण? प्रॅक्टिकल एक्झाम्पल. प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय सांगतोय बघा, नीट आहे का? पहा, नेक्स्ट सम आहे. नेक्स्ट सम काय बघा, हे एक भारी सम आहे, एकदम छान सम आहे आणि ह्याच्यात खूप भारी असा कन्सेप्ट दिलेला आहे. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये की व्हेन द सन विल बी ॲज ओल्ड ॲज हिज फादर टुडे. आज आज त्याच्या फादरचं जितकं एज आहे, आज त्याच्या फादरचं जितकं एज आहे, तेवढ्या एजचा जेव्हा सन होईल, तेवढ्या एजचा जेव्हा सन होईल, तेव्हा द सम ऑफ देअर एजेस देन विल बी 126. त्यावेळेस त्यांच्या एजेसची सम काय असेल? 126. त्यांच्या एजेसची सम काय असेल? 126 असेल. आणि सेकंड कंडिशन आहे व्हेन द फादर वॉज ॲज ओल्ड ॲज हिज सन. म्हणजे फादर आज सनचं एज जेवढं आहे तेव्हा त्या एजचे जेव्हा फादर होते तेव्हा द सम ऑफ देअर एजेस, त्या दोघांच्या एजेसची सम काय होती? 38 होती. अँड फाइंड देअर प्रेझेंट एजेस. सो अगोदर आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहू. काय पाहू अगोदर आपण? प्रॅक्टिकल एक्झाम्पल. प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय सांगतोय बघा, नीट आहे का? समजा एक सन आहे, आत्ता त्याचं एज आहे 55 इयर्स. का किलोमीटर्स असेल ते? इयर्स असेल. आणि त्याच्या फादरचं एज ते आहे सपोज आत्ता फादरचं एज आपण इकडे घेऊया 80 इयर्स. किती घेतलं आपण इकडं? 80 इयर्स. हे कुणाचं एज आहे? सनचं. नीट आहे का बरं का? हे कुणाचं एज आहे? सनचं. आणि हे कुणाचं एज आहे? हे फादरचं एज आहे. फाईन. त्यांच्या एजमधला डिफरन्स काय आहे? 25 इयर्स. त्यांच्या एजमधला डिफरन्स काय आहे? 25 इयर्स. ठीक आहे, फाईन. आणि त्यांची फर्स्ट कंडिशन काय आहे? आपण हे त्या एक्झाम्पलला रिलेट करण्यासाठी घेतलं एक्झाम्पल. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ता फादरचं एज म्हणजे टुडे जेवढं फादरचं एज आहे तेवढ्या एजचा जेव्हा सन होईल, तेवढ्या एजचा जेव्हा काय होईल? सन. बघा, ह्यांच्यातला एज डिफरन्स किती आहे? 25 इयर्स. मग सनला पप्पाने एवढं व्हायचं असेल किंवा त्याच्या फादर एवढं व्हायचं असेल तर किती इयरने सन मोठा झाला पाहिजे? 25 इयरने. कितीने मोठा झाला पाहिजे? म्हणजे आपण ऍड काय करणार? डिफरन्स ऍड करणार. आपण ऍड काय करणार? डिफरन्स. ह्यांच्यामधला डिफरन्स किती इयर आहे? 25 इयर आहे. डिफरन्स काय इयर आहे? 25. म्हणजे 55 प्लस 25 केला आणि मग सन कोणा एवढा झाला? पप्पाने एवढा. आणि त्याचं एज झालं 80 इयर्स. त्याचं एज काय झालं आता? 80 इयर्स. समजलं एवढं तुम्हाला? आणि तसंच आता बघा, सन 25 इयरने मोठा झाला. सन कितीने मोठा झाला? 25 इयर्सने. तर त्याचे फादर सुद्धा 25 इयरने मोठे झाले असतील. मग तेव्हा फादरचं एज काय झालं असेल? 105 इयर. लॉंग लास्टिंग 80 प्लस 25 अँड दॅट इज नथिंग बट 105 इयर्स. ठीक आहे. सो 105 इयर त्याच्या फादरचं एज असेल. त्याच्या फादरचं एज काय असेल? आणि नीट आहे का? तेव्हा त्यांच्या एजेसची जर ॲडिशन केली, तेव्हा त्यांच्या एजेसची काय केली आपण? तर ती आपल्याला किती मिळते? 185. तेव्हा त्यांच्या एजेसची जर ॲडिशन केली तर ती किती मिळते? तसंच त्यांच्या सिच्युएशनमध्ये काय झालं की समजा आपण असं म्हणूया बघा, ऑब्विसली त्या केसमध्ये फादर मोठे असतील आणि सन छोटा असेल. फादर मोठे असतील आणि सन. मग आपण असं म्हटलं पाहिजे की फादरचं प्रेझेंट एज. नीट आहे का? फादरचं कसलं एज म्हटलं मी तुम्हाला? प्रेझेंट एज आपण अजूम केलं पाहिजे एक्स इयर्स. काय अजूम केलं पाहिजे आपण? एक्स इयर्स. ठीक, एवढं समजतंय तुम्हाला? आणि सनचं प्रेझेंट एज अजूम केलं पाहिजे आपण वाय इयर्स. काय अजूम केलं पाहिजे? वाय इयर्स. बघा, ह्याच्यामध्ये मोठा कोण आहे? तर फादर आहेत. मोठे कोण आहेत? फादर. मग ह्यांच्यातला डिफरन्स काढताना, ह्यांच्यातला डिफरन्स शोधताना एक्स मायनस वाय करणार का वाय मायनस एक्स करणार? काय करणार आपण? एक्स मायनस वाय. म्हणजे आपल्याला डिफरन्स शोधावा लागला आणि तो डिफरन्स किती मिळाला आपल्याला? एक्स मायनस वाय इयर्स. हे समजलं तुम्हाला? डिफरन्स काय मिळाला आपल्याला? एक्स मायनस वाय इयर्स. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन कुणाला कोणा एवढं व्हायचंय? when the son will be as old as his father today. आता जेवढ्या एजचे फादर आहेत तेवढं कोणाला व्हायचंय? सनला. मग सनच्या एज मध्ये काय ऍड केला होता आपण? डिफरन्स. आणि परत फादरच्या पण एज मध्ये काय ऍड केला होता? एक्झॅक्टली तसंच इथं पण आपण काय केलं पाहिजे? बघा, सन आता किती एजचा आहे? वाय. सनचं एज आता किती?
मग सनचं एज काय झालं पाहिजे, वाय प्लस डिफरन्स. वाय प्लस डिफरन्स किती आहे आपल्याकडे, एक्स मायनस वाय. हे 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 एज कुणाचं झालं आता, सनचं. आत्ता म्हणजे, किंवा आत्ता म्हणण्यापेक्षा तो पप्पा एवढा झाल्यानंतर. बरं, हे खरंच तुम्हाला वाटतंय का, तर बघा ना तुम्ही, वाय प्लस एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस वाय गेट्स, आणि सनचं एज किती झाले, एक्स, म्हणजे पप्पा एवढा झाला ना तो. समजतंय का मला काय सांगायचं, समजलं का तुम्हाला. बघा सन किती किती एज आहे आत्ता, आज किती एज आहे सनचं, वाय इयर्स किती एज आहे. मग त्याच्यामध्ये आपण डिफरन्स ऍड केला. काय ऍड केला, काय डिफरन्स आहे, एक्स मायनस वाय. मग ते ब्रॅकेट रिमूव्ह केला, वाय प्लस एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस वाय गेट्स, आणि मग सन किती एजचा झाला, एक्स इयर्सचा. म्हणजे तो पप्पाने एवढा झाला, कोणा एवढा झाला, त्याच्या फादर एवढा झाला. म्हणून ठीक आहे, म्हणजे आता सनचं एज काय झालं समजलं तुम्हाला. हे हे झालं सनचं एज, हे कोणाचं एज झालं, प्लस फादर पण मोठे झाले. फादरचं आज एज काय आहे, आज एक्स इयर. मग हे झालं फादरचं एज, प्लस ते किती इयरनं मोठे झाले, तर डिफरन्सने मोठे झाले. मग कितीने मोठे झाले ते, एक्स मायनस वाय. आणि बघा, तेव्हा ह्या सनचं एज इतकं झालेलं असेल, आणि तेव्हा फादरचं एज इतकं झालेलं असेल, आणि त्या दोघांच्या एजेसचे ॲडिशन त्यांनी सांगितले आपल्याला 126. काय सांगितले आपल्याला, हे खरंच समजलंय तुम्हाला. सनच्या एजमध्ये बघा, सनचं एज काय आहे, वाय, त्याच्यामध्ये काय ॲड केला, डिफरन्स, प्लस फादरचं एज काय आहे, एक्स, त्याच्यामध्ये काय ॲड केला, डिफरन्स. तेव्हाचे एजेस मिळाले आता आपल्याला, आणि तेव्हाच्या एजेसची ॲडिशन किंवा तेव्हाच्या एजेसची सम किती मिळाली आपल्याला, 126. किती मिळाले आपल्याला. तो आपण याला प्रॉपर सॉर्ट आउट करूया. बोला, वाय प्लस, बोला, एक्स मायनस वाय प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 126. प्लस वाय मायनस वाय गेट्स एक्स प्लस एक्स 3x minus y is equals to 126. 3x minus y is equals to, so this is equation number 1. This is equation number. तशाच पद्धतीनं मला असं सांगायचंय तुम्हाला की जेव्हा सेकंड कंडिशन बघूया आपण, सेकंड कंडिशन बघूया. सेकंड कंडिशन काय, when the बोला, when the father was as old as his son today. as old as his son today म्हणजे आज सनचं जितकं एज आहे, आज सनचं जितकं एज आहे तितकं एज असताना फादर, आणि तेव्हाच्या सनचं एज, ह्या दोघांची ॲडिशन किती दिले त्यांनी आपल्याला, 38. तेव्हाच्या एजेसचे ॲडिशन काय दिले, इथं मी एक नॉर्मली तुम्हाला दाखवतो. ह्यांच्या एजेसचा डिफरन्स किती आहे, 25. ह्यांच्या एजेसचा डिफरन्स किती आहे. आता तो सबट्रॅक्ट करायचा. आता तो काय करायचा, मला सांगा, फादरचं आजचं एज आपल्या एक्झाम्पलमध्ये काय अजून केलं होतं मी, 80. मग 80 मधून तुम्ही काय करणार, 25 सबट्रॅक्ट, आन्सर काय मिळालं, 55. म्हणजे बघा, फादरचं एज किती होतं, 80. आत्ता प्रेझेंट एज काय, 80. 80 मधून 25 गेले, काय झालं, 55. फादर कोणा एवढे झाले, सन एवढे. सनचं आजचं एज काय अजून केलं आपण, 55. तर तेव्हा सन पण छोटा असणार. मग जेव्हा फादरचं एज 55 होतं, जेव्हा फादरचं एज किती होतं, तेव्हा सन पण छोटा असणार. तो कितीने छोटा असणार, जस्ट एक मिनिट, बोला, 55 मायनस 25. तो त्याचा एज किती असणार, 30. तेव्हा सन कितीचा असणार, 30. आणि तेव्हा त्यांच्या एजेसची ॲडिशन मग तुम्हाला मिळणार ती 85. किती मिळणार ती, एक्झॅक्टली तसंच. बघा, मगाशी आपण काय केलं, आपण डिफरन्स ॲड केला, आपण डिफरन्स काय केला, आणि आता आपण काय करतो, डिफरन्स सबट्रॅक्ट. मग आता हे रब करून टाकू एक्झाम्पल. हे समजलं व्यवस्थित तुम्हाला, ठीक आहे, फाईन. चलो, डिफरन्स अगोदर शोधून ठेवला, फाईन. बघा, when the father will be as old as his son today. तर तेव्हा फादर, बघा आजचं फादरचं एज किती आहे, बोला, फादरचा आज एज किती आहे, फादरचा आज एज किती आहे, एक्स. मग काय होणार, एक्स मायनस वाय. मी प्रॉपर ब्रॅकेट टाकलाय, काय मेन्शन केलाय, हे काय इंडिकेट करतं तुम्हाला, नाही, हे काय इंडिकेट करतं, फादरचं एज कधी, सन एवढं. बघा ना तुम्ही, काय झालं, हे एक्स मायनस एक्स प्लस वाय काय आला कळलंय तुम्हाला, प्लस वाय काय आला कळलंय तुम्हाला. तर प्लस एक्स मायनस गेट्स, आणि आता फादर कोणा एवढे झाले, सन एवढे. कोणा एवढे झाले, क्लिअर आहे. आणि प्लस बघा, फादर कोणा एवढे झाले, सन एवढे. फादर कोणा एवढे झाले, मग सन पण छोटा झाला पाहिजे. मग सनचं तेव्हा एज किती असणार, वाय मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू किती रे, 38. आता हे कोणाचं एज इंडिकेट करतंय, सनचं. कधी, जेव्हा फादर सन एवढे होते, तेव्हा सनचं एज इतकं असेल, फाईन. तो बोला, प्लस वाय मायनस एक्स आणि प्लस वाय अँड इज इक्वल्स टू 38. क्लिअर आहे. इथं काय होईल, वाय प्लस वाय 3y, आणि इकडे कोण आहे, मायनस एक्स
प्लस 3y इज इक्वल्स टू 38. दिस इज इक्वेशन नंबर 2. सो ह्या दोन इक्वेशनकडे बघितल्यानंतर आपण असं करायला पाहिजे, इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करूया 3 ने. कशाने मल्टिप्लाय करूया बोला, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. कितीने मल्टिप्लाय केलं त्याला 3 ने बोला. मायनस 3x प्लस 9y इज इक्वल टू 43 जा 120. इथे आपल्याला मिळेल 114. काय मिळेल इकडे आपल्याला. सो दिस इज नथिंग बट अवर इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. 1 आणि 3 ला घेतलं पाहिजे सोबत. 1 आणि 3 ला सोबत घेतलं पाहिजे बोला. 3x मायनस y इज इक्वल टू 126. दिस इज इक्वेशन नंबर 1. 1 आणि 3 ची काय करायला पाहिजे ऍडिशन. काय करायला पाहिजे बोला. मायनस 3x प्लस 3x गेट्स 9y मायनस y 8y इज इक्वल्स टू 0 1 4 2 अँड y इज इक्वल्स टू 30. y किती मिळालं तुम्हाला जस्ट एक मिनिट. y इज इक्वल्स टू काय मिळाला 30. 30 कसं काय आलं समजलं सगळ्यांना. म्हणजे सनचं आत्ता प्रेझेंट एज काय असेल 30. प्रेझेंट एज काय असेल. आता वायची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकूया 1 मध्ये बोला. वायचा आन्सर काय मिळाला 30. मग हा काय झाला मायनस 30. काय झाला मायनस 30. तिकडे गेला तर काय झाला प्लस. सो तुम्हाला काय मिळेल बघा. रॅन्डमली कॅल्क्युलेशन करून दाखवतोय. 3x इज इक्वल टू 126 प्लस 30 किती झाला 156. किती झाला. आणि जर तुम्ही x इक्वल टू 156 ला डिवाइड करताय 3 ने तुम्हाला मिळेल x इक्वल टू 52. x इक्वल टू काय मिळाल तुम्हाला. आत्ता आपण एक्झॅक्टली जाऊया आपल्या मेथडनुसार, किंवा आपण एक रॅन्डमली जे एक्झाम्पल घेतलं होतं ते डोक्यातून काढून टाका. आता ॲक्च्युअली प्रॅक्टिकली एक्झाम्पल हे घेऊन दाखवतो, म्हणजे आपल्याला चेक पण मिळून जाईल. बघा लक्ष आहे सगळ्यांचं. हां मला सांगा फादरचं एज किती मिळालं रे आपल्याला आत्ता. फादरचं एज मिळालं आपल्याला 52 इयर्स. फादरचं एज काय मिळालं आपल्याला. आणि सनचं एज काय मिळालं आपल्याला बोला 30 इयर्स. का किलोमीटर्स 30 इयर्स. आत्ता तुम्हाला काय वाटतंय ह्यांच्या एजेसमध्ये गॅप कितीच आहे. गॅप कितीच आहे 30 आणि 52 यांच्यात गॅप कितीच आहे 22 इयर्सचा. 22 इयर्सचा. सो बघा आता फादरला तुम्ही सन एवढं करणार. फादरला कोणा एवढं करणार म्हणजे फादरचं एज कितीने कमी करणार 22 ने. का पहिली कंडिशन अगोदर घेऊया का. सनला मोठं करू. कुणाला मोठं करू सनला. सनला कोणा एवढं करणार फादर एवढं. सनला कोणा एवढं करतोय आपण. सन आत्ता आहे 30चा. सन आत्ता कितीचा आहे. आणि सनला आपण मोठं केलं पप्पाने एवढं त्याच्या फादर एवढं. जेव्हा सन त्याच्या फादर इतका होईल म्हणजे किती वर्षांनी सन मोठा झाला 22 इयर्सनी मोठा झाला. कितीने मोठा झाला म्हणजे तुम्ही काय केलं 30 प्लस 22 केला. काय केला तुम्ही 30 प्लस 22. म्हणून तो सन झाला 52चा. सन कितीचा झाला 52चा झाला. बरं फादर पण 22 इयरने मोठे होणार. फादर पण कितीने मोठे होणार 22 ने. बघा 52 प्लस 22 आधी 20 ऍड करा. 52 62 72 प्लस 2 किती झाला 74. म्हणजे सन जेव्हा 52चा झालेला असेल तेव्हा फादर कितीचे झाले असतील. दोघांचे ऍडिशन करून बघा 6 1 2 6 आणि हे आपल्याला त्यांनी दिलं होतं. समजतंय का नाही समजतंय. क्लिअर आहे तुम्हाला. बरं आता सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय करून बघू आपण. फादर जेव्हा सन एवढे होते. फादर कोणा एवढे होते सन. मग फादरचं एज कितीनं कमी करणार तुम्ही म्हणजे सबट्रॅक्ट करणार. काय करणार तुम्ही जे आपण इथं करून दाखवले सबट्रॅक्शन. बरोबर आहे का. मग फादरचं एज 22 ने कमी केलं म्हणजे फादर कितीचे झाले 30. फादर किती एज झाले. आता सन पण 22 ने कमी होणार. आत्ता सन किती एजचा आहे 30. 22 इयर्स आहे गो. सन कितीचा असेल मग 8 इयर्सचा. आणि दोघांची ऍडिशन किती आली मग 38 आली. सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. एक्झाम्पल व्यवस्थित समजले का तुम्हाला. फक्त हे वर्डिंग तुम्हाला छान करावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला वर्डिंग. वर्डिंग कसं करायचं सांगतो तुम्हाला. साधं सरळ सिंपल. प्रेझेंट एज ऑफ फादर इज x years. Present age of father is x years. Present age of son is y years. When the son will be as old as his father, when the son will be as old as his father, then his age will be आताच एज किती आहे त्याचं x प्लस त्याच्यामध्ये काय ऍड करायचा डिफरन्स. त्याच्यामध्ये ऍड काय करायचा म्हणजे तेव्हा सन कितीचं झालं असेल म्हणायचं आपण x प्लस x मायनस y. x प्लस म्हणजेच काय होणार एक्स प्लस सॉरी काय गडबड झाली त्याच्यात. सॉरी गडबड काय झाली. सनचं एज काय आता इथं काय घ्यायला पाहिजे वाय प्लस बोला एक्स मायनस वाय. म्हणजे काय झालं वाय प्लस एक्स आणि मायनस वाय मायनस वाय गेट्स. म्हणजे सन कोणा एवढा झाला फादर एवढा. कोणा एवढा झाला. आणि सेकंड केस देन फादर विल बी अगेन म्हणजे फादरचं एज काय झालेलं असेल वाढलेलं असेल. आणि फादरचं एज तेव्हा किती झालेलं असेल मग एक्स प्लस एक्स मायनस वाय. आणि ह्या दोघांची काय करायची मग ऍडिशन. दोघांची काय करायची आपण
समजलंय तुम्हाला? आणि जेव्हा सेकंड कंडिशनला जाऊ, फादर लहान होणार, फादर काय होणार, कुणा एवढे होणार, सन एवढे, किंवा फादर सन एवढे होते, तेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार का ऍडिशन करणार, सबट्रॅक्शन करणार. काय सबट्रॅक्ट करायचा, डिफरन्स. काय सबट्रॅक्ट करायचा, आणि तो डिफरन्स तुम्हाला इथं मी आधीच कॅल्क्युलेट करून दाखवला होता. एक्झाम्पल व्यवस्थित समजलंय, 100% समजलंय? बघून घ्या एकदा. एक भारी सम घेतो, लॉजिक इज मॅथ्स असं वालं, ठीक आहे. खूप सुंदर सम आहे हे. असे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्हाला खरं तर असे द्यायला पाहिजे टेक्स्टबुकमध्ये, पण खूप कमी एक्झाम्पल्स आहेत असे. सम खूपच छान आहे, एकदा व्यवस्थित बघू आपण. A travels a distance of 24 kilometer. A travels a distance of 24 kilometer with a speed of 4 kilometer per hour. लक्ष आहे सगळ्यांचं? ए नावाचा व्यक्ती आहे किंवा ए नावाचा पर्सन आहे कोणतरी, तो काय करतो, 24 किलोमीटर ट्रॅव्हल करतो. त्याची स्पीड काय आहे, 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला किती जाणार तो, 4 किलोमीटर जाणार. किती जाणार तो? आणि बी काय करतो, बी स्टार्ट्स 1 hour लेट. बी हा 1 तास लेट ट्रॅव्हलिंग चालू करतो. अँड दॅन ए अँड ही कवर्स द सेम डिस्टन्स. आणि सेम डिस्टन्स कव्हर करायला त्याला वेळ किती लागतो, 4 hour. बघा, त्याला किती लागतोय ते आपण अजून काढलेलंच नाहीये, पण ह्याला किती लागतोय, 4 hour लागतोय फक्त. याची स्पीड आपल्याला माहिती आणि त्याचा टाइम आपल्याला माहित नाही. नीट आहे का परत एकदा? त्याचं काय काय माहिती आहे, त्याचं डिस्टन्स माहिती आहे, एचं काय काय माहिती आहे आपल्याला, डिस्टन्स. आणि याची काय माहिती आहे, स्पीड. स्पीड माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, टाइम काढू शकतो आपण. तसंच ह्याचं काय माहिती आहे आपल्याला, सेमच डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय तो, पण किती वेळामध्ये, 4 hour मध्ये. म्हणजे डिस्टन्स माहिती आहे आणि टाइम माहिती आहे, म्हणजे ह्याची आपण स्पीड काढू शकतो. काय काढू शकतो, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ देअर जर्नी. त्यांच्या जर्नीचे ड्रॉ करा ग्राफ्स तुम्ही. अँड फाइंड व्हेन अँड व्हेअर बी विल मीट ए. बी एला कधी भेटेल हे तुम्ही त्या ग्राफवरती कॅल्क्युलेट करून आम्हाला सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आपण साधी सिंपल गोष्ट बघूया आपण. फॉर ए म्हणतो मी, कॅल्क्युलेशन कोणासाठी करतोय आपण, फॉर ए. पटकन बोला. स्पीड माहिती आहे आपल्याला, स्पीड किती आहे त्याची स्पीड, 4, बोला पटकन, किलोमीटर पर आवर. डिस्टन्स पण माहिती आहे, डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे बोला 24 किलोमीटर्स, बरोबर आहे. आपण एक काम करूया का, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणू. स्पीड इक्वल टू काय म्हणू आपण, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि आता मग देअरफॉर काय होईल ते, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मला आवाज अजिबातच नकोय. टाइम इक्वल टू काय होईल ते, डिस्टन्स अपॉन स्पीड. हे ऍक्च्युली काढायची गरज नाही, पण मी अंडरस्टँड व्हावं म्हणून मी इंटेन्शनली तुम्हाला सांगतोय हे. बोला, डिस्टन्स किती आहे 24 आणि स्पीड किती आहे त्याची 4. तो आपल्याला टाइम मिळाला 6 hours. टाइम काय मिळाला आपल्याला, कुणासाठी, ए साठी. कुणासाठी, आता बघूया आपण फॉर बी. कुणासाठी, फॉर बी. पटकन पटकन पटकन, आवाज नकोय. बी पण सेमच डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय 24 किलोमीटर्स, बरोबर आहे. आणि स्पीड माहित नाही आपल्याला, काय माहिती आहे त्याचा, टाइम. किती दिलाय त्यांनी, 4 hours दिलाय. काय दिलं आपल्याला, 4 hours. तो टाइमचा फॉर्म्युला, सॉरी स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, बोला. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. बोला, डिस्टन्स किती आहे मग 24, टाइम किती आहे 4. सो स्पीड किती आहे याची, 6 किलोमीटर पर आवर. हा, ह्याची स्पीड किती होती, 4 किलोमीटर पर आवर. आणि ह्याची स्पीड किती आहे, 6 किलोमीटर्स पर आवर. म्हणजे जास्त स्पीडनं कोण चाललाय. गोष्ट काय झाली, सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला 4 hour लागले. किती hour लागले, आणि सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती hour लागले, 6 hour. किती hour लागले. मग मध्ये कुठंतरी ते भेटतात का, हे आपल्याला बघायचं आहे. आपण काय करू, आपण घेऊ टाइम आणि आपण घेऊ डिस्टन्स. ग्राफ प्लॉट करण्यासाठी काय घेऊ आपण, टाइम आणि काय घेऊ आपण, डिस्टन्स. मी इथं म्हणतो, हां चलो, इथं घेतला आपण टाइम. इथं काय घेतला आपण, टाइम. टाइम कशात असेल, आवर. इथं घेतला आपण डिस्टन्स बाय ए आणि डिस्टन्स कशामध्ये असेल, किलोमीटर्स. क्लिअरली अगोदर कोण चालू करतोय, ए. अगोदर कोण चालू करतोय, समजा ए न चालू केलं. एका तासाला बघा त्याची, ठीक आहे, त्याचं स्पीड काय चालू आहे, 4 किलोमीटर पर आवर. 4 किलोमीटर पर म्हणजे काय, एका तासाला तो 4 किलोमीटर जाईल. एका तासाला तो किती जाईल, 4 किलोमीटर. म्हणजे जेव्हा 1 hour झालेला असेल, किती hour झालेला असेल, लक्ष सगळ्यांचं, किती hour झालेला असेल 1, तेव्हा त्यानं डिस्टन्स किती किलोमीटर ट्रॅव्हल करेल, 4. किती ट्रॅव्हल करेल,
2 तास झाल्यावर किती ट्रॅव्हल करेल? 8 किलोमीटर. 3 तास झाल्यावर 12, 4 आवर झाल्यावर 16, 5 आवर झाल्यावर 20 आणि 6 आवर झाल्यावर 24. म्हणून 6 आवरमध्ये किती आवरमध्ये? समजलं का तुम्हाला? लॉजिक समजलं का? म्हणून 6 आवरमध्ये त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? 24 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला. कळलं का तुम्हाला? म्हणून त्याने 6 अवर्समध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? 24 किलोमीटर. आणि मी ते तुम्हाला इथं प्रॉपरली दाखवलंय. बरोबर आहे आदित्य? की 1 आवर नंतर त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? 4 किलोमीटर. आफ्टर 2 आवर 8 किलोमीटर. आफ्टर 3 आवर 12. हे झालं त्याचं टेबल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बी. आता गेममध्ये कोण आला? बी. तर इथं आपण बीचा काय घेतला पाहिजे? टाईम. इथं काय घेतला पाहिजे? टाईम कशात असेल? आवर. परत इथं बोला डिस्टन्स बाय कोणाचाही डिस्टन्स बी कशामध्ये असेल? ते किलोमीटर्समध्ये आहे. बघा जेव्हा बी आला होता तर तो 1 तास लेट आला होता. बी कधी आला होता? 1 तास लेट. म्हणजे जेव्हा 1 तास झाला होता तेव्हा त्याचा डिस्टन्स 0 असणार. 1 तासानं आला म्हणजे आता तो स्टार्ट करणार. मला काय म्हणायचं समजलं का? 1 तास झाल्यावर हा कुठे गेला होता? 4 किलोमीटरला गेला होता. किती किलोमीटरला गेला होता? आणि तेव्हा बी आला तर बीचं तेव्हा डिस्टन्स काय होतं? 0 होतं. बीचं डिस्टन्स काय होतं? समजलंय का तुम्हाला? व्यवस्थित समजलंय का? पण बीची स्पीड काय आहे? बीची स्पीड काय? मग आता 1 तासात तर पहिल्या 1 तासात तर तो 0 आहे. पण 2 तास झाल्यावर तो कुठं असेल? 6 किलोमीटरला असेल. 2 तास झाल्यावर कुठं असेल? 3 तास झाल्यानंतर कुठे असेल? 12. 4 आवर नंतर कुठं असेल? 18ला असेल. 5 आवर नंतर 24. 5 तासातच 24 कव्हर केलं. पुढे जायची गरज नाही त्याला. मला काय सांगायचं समजलं का तुम्हाला? जेव्हा 5 तास झाले तर बीचं संपलं. पण ए अजून पळत राहतोय. कारण त्याला 6 तास लागत आहेत टोटल. किती तास लागत आहेत? लॉजिकली क्लिअर आहे का तुम्हाला? ॲक्च्युअली बीला 4च तास लागलेत. किती तास लागलेत? तुम्हाला वाटेल सर तुम्ही जर इथं 5 सांगितलेत. पहिला तास आला तर त्यानं ट्रॅव्हलच करत नव्हता ना. म्हणजे 1, 2, 3, 4 असं. कळलं का मी काय म्हणतोय? हे क्लिअर झालं का तुम्हाला? ॲक्च्युअली याला आवर किती लागले? 4. आणि ते आपण इथं ऑलरेडी दाखवले बघा ना. त्यांनी सांगितलं होतं. टाईम किती लागला म्हणले त्याला? 4 आवर. टाईम किती लागला म्हणले होते? प्रॅक्टिकली समजलंय सम तुम्हाला? आणि मग हे 2 ग्राफ्स प्लॉट करायचे. हे 2 ग्राफ्स काय करायचे? प्लॉट. बघूया आपण. बोला. ठीक आहे ना? तो इथं काय मिळेल आपल्याला बघा. पटकन बघा. पटकन बोला रे. इथं काय असेल? 0, 1 बोला 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे ना? पुढे जायची गरज नाही. बोला इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मी काय म्हणतो तुम्हाला? आपण याच्यावरती घेऊया. हो 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 2 ने घ्यावं लागेल ना आपल्याला? 24 लास्ट आहे ना? ठीक आहे घेऊया आपण. चलो 2 ने जाऊया. चला बोला. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 आणि 24. तो इकडं असेल डिस्टन्स. इकडं काय असेल? डिस्टन्स. आणि इकडं काय असेल? टाईम. इथं काय असेल? टाईम. हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आणि मग याच्यामध्ये काय होईल? आपण जेव्हा ग्राफ प्लॉट करू, ग्राफवरचे बघा पॉईंट्स काय आहेत? 1, 4. पॉईंट्स काय आहेत बघा? 1, 4, 2, 8, 3. ठीक आहे 1, 4 पहिला प्लॉट करूया आपण. 1 आणि 4 म्हणजे हा आला इथं. दुसरा पॉईंट काय आपला? याच्यावरती पिंकच दिसेल. बरोबर आहे. हा झाला 1, 4 पहिलावाला. दुसरा काय असेल? 2 आणि 8. हा झाला 2, 8. 3 आणि काय असेल? 12. नेक्स्ट काय असेल? 4 आणि 16. हाच आहे ना इथं ना? हां फाईन. नेक्स्ट काय असेल? 520 आणि हा 624. आणि हा ग्राफ कुणासाठी असेल मग? कुणासाठी असेल हा ग्राफ? क्लिअर झालंय तुम्हाला हे? फाईन चलो. ओरिजिन मधून वगैरे चाललाय तो काहीतरी. हा ग्राफ झाला ए साठी. कुणासाठी झाला? फॉर ए. हां आणि बी साठी काय लागेल मग आपल्याला? हां बीचे पॉईंट सांगा मला एकदा. 1, 0.
1 आणि 0, म्हणजे पहिला पॉईंट कुठे असेल त्याचा इथं, फाईन हा असेल. दुसरा पॉईंट आहे 2 6, 2 आणि 6, जस्ट एक मिनिट, इथं ना 2 6. तिसरा पॉईंट काय असेल 3 12, म्हणजे इथं असेल का, हाच पॉईंट कॉमन. नेक्स्ट 4 18, म्हणजे इथं असेल का, बरोबर ना, यस फाईन. 5 24 इथं असेल तो, फाईन. हे क्लिअर आहे तुम्हाला. हे दोघं इंटरसेक्ट कुठं झाले, 3 12 ला इंटरसेक्ट झाले. कुठे इंटरसेक्ट झाले, ह्याचा मिनिंग काय, हे इथं इंटरसेक्ट होतात म्हणजे किती वेळानंतर इंटरसेक्ट होतात, 3 तासानंतर. किती वेळानंतर, आणि तेव्हा किलोमीटर किती ट्रॅव्हल केलं असेल दोघांनी, 12 किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल. किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल, आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, इथं प्रॅक्टिकली पण सांगतो, ठीक आहे. पहिल्याची स्पीड काय होती, पर अवर तो किती जात होता, 4 किलोमीटर. किती जात होता, तो समजा याने इथून चालू केला, ठीक आहे, जस्ट एक मिनिट. हां, इथं क्लिअर कळेल तुम्हाला. इथून चालू केला येणं, पहिल्या तासात किती गेला बोला, 4. किती गेला, 4. दुसऱ्या तासात परत 4, परत 4, परत 4, 4 आणि 4. टोटल याला किती ओव्हर जावं लागला, 6. किती ओव्हर जावं लागला, 6. जेव्हा हा 4 वर गेला होता तेव्हा ह्यानं चालू केलं होतं, म्हणजे इथं बघा, इथं 0 ओव्हर, इथं किती ओव्हर, 1, इकडे 2 ओव्हर, इकडे 3 ओव्हर, इकडे 4 ओव्हर, आणि इकडे 5 ओव्हर, आणि इथं 6 ओव्हर. आता किलोमीटर्स पण दाखवतो मी तुम्हाला याचे. इथं किलोमीटर काय झाले असतील, 0 किलोमीटर. किती किलोमीटर झाले असतील, बोला पटकन, किती किलोमीटर, 0. इथं काय झाले असतील, 4 किलोमीटर. इथं 8 किलोमीटर झाले होते त्याचे. इथं काय झाले होते, 12 किलोमीटर झाले होते. इथं 16 किलोमीटर झाले होते. इकडं 20 किलोमीटर झाले, आणि लास्टला 24 किलोमीटर झाले. फाईन. आता ट्रॅव्हलिंग कुणी चालू केलं, बीने. बरं, बीने ट्रॅव्हलिंग कुठून चालू केलं, जेव्हा तो 1 तास गेला होता, 4 किलोमीटर जेव्हा तो गेला होता, बरोबर आहे. मग बीने ट्रॅव्हलिंग चालू केलं. मग बी जेव्हा ट्रॅव्हलिंग चालू केलं, तर एका तासानंतर, किती तासानंतर, एका तासानंतर तो किती किलोमीटर गेला, 6. किती किलोमीटर गेला, 6. मग मी असं म्हणतो, इथून तो 6 किलोमीटर गेला. तुम्ही डिस्टन्स कम्पेअर करा. काय कम्पेअर करा, म्हणजे याचा इथं बघा, समजतंय ना तुम्हाला. ठीक आहे ना, आपण काय करूया, त्याला ते कम्पेअर असं असं अशा ग्राफवरती नाही जमणार, पण प्रॅक्टिकली सांगायचं म्हटलं तर, ठीक आहे, 1 तासानंतर त्यानं ट्रॅव्हलिंग चालू केलं. 1 तासानंतर ट्रॅव्हलिंग चालू केलं, तर इथून तो चालू करणार 0 किलोमीटर पासूनच चालू करणार. तुम्ही फक्त किलोमीटर्स पहा इथं, फक्त काय पहा, तर 0 पासून तो पहिल्या अवरमध्ये कुठे गेला, बघा इथं 0 टाइम आहे, त्याचा काय टाइम आहे इथं 0, आणि इथं त्याचा काय झालेला असेल 1 अवर, आणि तो किती किलोमीटर गेला असेल, 6 किलोमीटर. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला असेल, किंवा ते इथं तुम्ही दाखवू शकता असं, 6 किलोमीटर गेला. आणि 2 तास झाले, तर आता 2 तासानंतर तो किती ट्रॅव्हल करणार, परत 6 किलोमीटर गेला, म्हणजे 12 किलोमीटर्स. किती किलोमीटर गेला, 12. आणि तेव्हा त्याचे किती ओव्हर झाले असतील, 2. तेव्हा त्याचे किती ओव्हर झाले, ह्याचे 2 झाले. कुणाचे, बीचे. बीचे किती झाले, 2. पण तेव्हा एचे किती झालेले असतील, 3. एचे किती झालेले असतील, कारण ह्यानं लेट ट्रॅव्हलिंग चालू केलं ना 1 तास, म्हणून ह्याचे 2, म्हणजे त्याचे किती, 3. म्हणजे ऍक्च्युअली 3 तासांनी दोघं भेटतात. किती तासांनी दोघं भेटतात, आणि कुठे भेटतात ते, 12 किलोमीटरला भेटतात. कुठे भेटतात ते, आणि हे इतकं पण डिटेल तुम्हाला असं दाखवायची गरज नाहीये, पण तुम्हाला ते ग्राफवरती एकदम प्रॉपरली दाखवून दिलेलं आहे. सोल्युशन तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, फाईन. तो पहा, सम आहे इथं आपल्याकडे, जे सम आहे ते कर्टन व्यवस्थित बंद करा. द फॉलोइंग डिटर्मिनंट्स आर ऑब्टेन फ्रॉम द सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, म्हणजे ह्या एक्स अँड वाय व्हेरिएबलमध्ये आपल्याला काही डिटर्मिनंट्स दिलेले आहेत, आणि तुम्ही फाइंड आउट करा ए आणि बी ची व्हॅल्यू. So question is like, the following determinants are obtained from the simultaneous equations in variable x and y. आपल्याला इकडं dx दिलाय, आपल्याला इकडे dy दिलाय, आणि आपल्याला इकडे d दिलाय. तो 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट वन असते ती dx, सेकंड असते ती dy, आणि थर्ड असते ती d. सो x आपण कसा फाइंड आउट करतो, x फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतो dx अपॉन d. काय वापरतो आपण, y फाइंड आउट करण्यासाठी काय वापरतो आपण, dy अपॉन d. काय वापरतो आपण, dy अपॉन d. हे फॉर्म्युले वापरतो. आणि पण त्यांनी ऑलरेडी आपल्याला इथं कोण दिलेत बघा, इथं त्यांनी ऑलरेडी आपल्याला, त्यांनी एक्स ची व्हॅल्यू देऊन टाकले, त्यांनी आपल्याला वाय ची व्हॅल्यू देऊन टाकले. तो आपल्याला एक्स आणि वाय ऑलरेडी दिलेला आहे. मग शोधायचा कोण आहे आपल्याला, ए आणि बी. काय शोधायचं आपल्याला, ए आणि बी. मग काय करायला पाहिजे आपण ह्या केसमध्ये,
तो एक्सचा फॉर्म्युला जो आहे तो लावूया आधी आपण एक्सचा फॉर्म्युला लावूया. आणि हे सगळं केल्यानंतर ते असं म्हणतात जे आपण फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, हा तर मेन क्वेश्चन्स आहेच, पण ऑल्सो फॉर्म द ओरिजिनल सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय बनवा तुम्ही? ओरिजिनल सायमल्टेनियस इक्वेशन्स सुद्धा फॉर्म करा, असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आपण काय करता येईल. फाईन. सो डी एक्स दिलाय. काय दिलंय आपल्याला त्यांनी? डी एक्स. तर आपण म्हटलं पाहिजे सुरुवातीला, बघा पटकन बोला, डी एक्स इक्वल्स टू काय दिलं रे त्यांनी? 24 बोला ए 16 आणि -1. याला सॉल्व्ह कसं करतो सगळ्यांना माहिती आहे. 24 इंटू -1 डायरेक्टली टाकेन मी आता इथं. -24 16 इंटू ए -16a. बरोबर आहे. म्हणजे तो ॲक्च्युअली 16a झाला, पण आपण त्याची सबट्रॅक्शन करत असतो. त्याची काय करत असतो आपण? सबट्रॅक्शन. ते क्लोज करा. त्याच्यानंतर डी वाय काय शोधतो आता आपण? डी वाय. डी वाय काय दिलं तिकडे त्यांनी? बोला 5 24 त्याच्यानंतर बी आणि 16. ठीक आहे ना. तो इथं आपण काय करणार? 16 फायदा 80 मायनस 24 बी, हा झाला आपला डी वाय. त्याच्यानंतर डी इक्वल्स टू डी साठी काय दिलं त्यांनी? 5 1 3 -1 5 1 3 आणि -1. इथं काय मिळेल आपल्याला? -5 आणि 3 1 3, तो -3. इकडे काय मिळाला? -8. तो आता आपल्याकडं डी एक्स डी वाय आणि डी, आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे? डी एक्स डी वाय आणि डी हे तिघही अवेलेबल आहेत. फाईन. चलो. तो आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू माहिती आहेत. आधी आपण डी एक्स सॉरी एक्सचा फॉर्म्युला लावूया तिथं. एक्सचा फॉर्म्युला काय असतो सांगा मला? डी एक्स अपॉन डी. तो जर आपण तो फॉर्म्युला इकडे लावला, येस फाईन, एक्स इक्वल्स टू डी एक्स डी एक्स अपॉन डी. डी एक्स काय रे आपला? वरती मिळाला आपल्याला. डी एक्स काय आपला? -24 -16a अपॉन -8. ह्याच्यात आपण कॉमन -8 काढू शकतो. न्यूमरेटरला काय कॉमन काढू शकतो? -8. आपल्याला तिकडे काय मिळेल? 3 + 2a डिवायडेड बाय -8. So मायनस गेट्स कॅन्सल आणि 8 8 अगेन गेट्स कॅन्सल. बघा ना तुम्ही, 8 3 24 आणि 8 2 16 तसं होतं ते. तो आपल्याला एक्स किती मिळालं इकडं? 3 + 2a. नीट लक्ष आहे सगळ्यांचं. एक्स किती मिळालं इकडे आपल्याला? 3 + 2a. फाईन. तसंच आपल्याला वाय सुद्धा शोधायचं आहे. काय शोधायचं आपल्याला? वाय. काय शोधायचं आहे आपल्याला? वाय. तो वाय काय होईल? डी वाय अपॉन डी. काय होईल? वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. डी वाय किती मिळालं इकडे आपल्याला बघा? 80 मायनस बोला 80 - 24 बी अपॉन -8. सो न्यूमरेटरला काय कॉमन काढता येईल आपल्याला? -8 कॉमन काढता येईल. काय कॉमन काढता येईल? -8. मग आतमध्ये काय राहायला पाहिजे? -10 + 3b डिवायडेड बाय अगेन -8. सो मायनस गेट्स कॅन्सल. 8 8 अगेन गेट्स कॅन्सल. सो वायची व्हॅल्यू काय मिळाली इकडे आपल्याला? -10 + 3b ह्या व्हॅल्यू मिळाल्या. पहा, एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे तिकडे? 5. एक्सची व्हॅल्यू काय दिली आहे? देअरफॉर 3 + 2a इक्वल्स टू असला पाहिजे 5. काय असला पाहिजे? 3 + 2a इक्वल्स टू 5. आणि अजून येस, सो 2a इक्वल टू काय होईल? 5 - 3 आणि 2a इक्वल टू काय मिळाला? 2. सो a इज नथिंग बट 1. a इक्वल्स टू काय मिळाला? 1. तसंच आपण बी सुद्धा शोधला पाहिजे. बी साठी आहे -10 + 3b इज इक्वल्स टू वायची व्हॅल्यू किती मिळाले? -1. सो 3b इक्वल टू -1 + 10 3b इक्वल टू 9 अँड b इक्वल्स टू 3. ठीक आहे ना? फाईन. तो आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे ए आणि आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे बी. ए आणि बी मिळाले, पण याच्यावर थांबून आपल्याला चालणार नाही, कारण त्यांनी शोधायला काय लावले आपल्याला? ओरिजिनल इक्वेशन्स शोधा. काय शोधा? ओरिजिनल इक्वेशन्स शोधा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याकडे इक्वेशन असेल A1 B1 C1 च्या फॉर्ममध्ये आपण मेन्शन करायचो. कुठल्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचो आपण? A1 B1 C1 च्या. तर आपल्याला जर इक्वेशन्स त्यांनी दिलेले असेल अशा फॉर्ममध्ये A1x प्लस बोला B1y इज इक्वल्स टू C1, आणि जर सेकंड इक्वेशन असेल काय असेल ते? A2x प्लस B2y इज इक्वल्स टू C2.
असे इक्वेशन्स आपल्याला दिलेले असायचे. तेव्हा आपण काय म्हणायचो, तेव्हा आपण म्हणायचो डी शोधताना आपल्याला इथं कोण मिळतो, A1 B1 आणि इथं कोण मिळतो, A2 आणि B2. आठवते सगळ्यांना? जेव्हा आपण dx शोधायचो, काय शोधायचो, dx, त्या केसमध्ये x चे कोइफिशियंट घेत नव्हतो. कोण घेत नव्हतो आपण, x चे कोइफिशियंट घेत नव्हतो आणि तिथं आपण C1 C2 ला शिफ्ट करायचो. म्हणजे इथं काय टाकायचो, C1, इथं काय टाकायचो, C2 आणि मग इकडं कोण असायचा, B1 आणि B2. तसंच dy शोधताना y चे कोइफिशियंट घेत होतो का आपण, तर नाही. x चे काय होते, A1 A2 आणि y च्या कोइफिशियंटच्या ऐवजी कोण यायचा, C1 आणि C2. असं आपण करत होतो. क्लिअर आहे सगळ्यांना? मग हे केल्यानंतर असं आपल्याला दिसतं बघा, त्यांचा डी कोण आहे बघा, त्यांनी दिलेला 5 1 3 -1 आहे. त्यांचा डी कोण आहे, 5 1 आणि 3 -1. क्लिअर आहे सगळ्यांना? मग आपण इथं डी सोबत आपल्या कम्पेअर करूया. बोला बोला, डी इक्वल टू काय दिलंय, डी आपल्याला 5 1 3 आणि -1. क्लिअर आहे तुम्हाला? असंच आहे ना, एक्झॅक्टली असं आहे ना, काय गडबड नाही याच्यात. हां, तो ह्याच्यावरून आपल्याला काय वाटतंय बघा, ह्याच्यावरून आपल्याला असं समजलं A1 इज इक्वल टू कोण आहे, 5 आहे. A1 इज इक्वल्स टू कोण आहे, बरं. B1 इज इक्वल्स टू कोण आहे, 1 आहे. त्याच्यानंतर A2 इज इक्वल्स टू कोण आहे, 3 आहे. बरोबर आहे. आणि B2 इज इक्वल्स टू कोण आहे इकडं, -1 आहे. फाईन. आणि समजा आपण त्यांचा dx ला पण कम्पेअर करूया. त्यांच्या कोणाला कम्पेअर करूया आपण, dx ला. dx ला जर आपण कम्पेअर केलं, त्यांचा dx कोण आहे सांगा मला, 24a 16 आणि -1. परत एकदा कोण आहे त्यांचा dx, 24a 16 आणि -24a 16 आणि -1. पण a मिळालाय ना ऑलरेडी आपल्याला. a किती मिळाला आपल्याला आत्ताच बघा, a किती मिळाला आपल्याला, 1. मग आपण तिथं थ्रो कोणाला केलं पाहिजे, a ला. म्हणजे इथं कोण मिळेल आपल्याला, a. याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं C1 इज इक्वल टू 24 असेल आणि C2 इज इक्वल्स टू काय असेल, 16. तुम्हाला असं वाटतंय का, A1 माहिती आहे, B1 माहिती आहे, C1 माहिती आहे. बघा मी काय म्हटलं, ऐकलं का, काय काय माहिती आहे आपल्याला, A1 B1 C1 आणि अजून कोण माहिती आहे आपल्याला, A2 B2 C2. मग ह्याच्यावरून आपण डायरेक्टली इक्वेशन मेन्शन करू शकतो, जे मी तुम्हाला इथं दाखवलेत ना तुम्हाला. मग आपलं इक्वेशन फर्स्टवाला काय असायला पाहिजे, तुम्ही सांगा मला. हे कोइफिशियंट्स हे इक्वेशन्स मध्ये थ्रो करायचे. मग आपल्याला आपलं इक्वेशन काय मिळेल, 5x प्लस y इज इक्वल्स टू 24. 5x प्लस y इज इक्वल्स टू 24. एकदा कोइफिशियंट्स आणि ते बघून घ्या. मी काय केलं, हा 5 कोणाला दिला, एक्सला. कोणाला दिला 5, म्हणजे B1 किंवा 1 हा कोणाला दिला, वायला. आणि हा 24 म्हणजे कोण असतो आपला, C1. तसंच सेकंड इक्वेशन काय म्हणेल, 3x प्लस मायनस वाय. परत एकदा 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 16. तर हे इक्वेशन झालं 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 16. आणि हे आपले रिक्वायर्ड इक्वेशन्स होते किंवा ओरिजिनल इक्वेशन्स होते की जे त्यांनी आपल्याला फॉर्म करायला सांगितले होते. समव्यवस्थित समजले तुम्हाला? काय केलं पहा आपण, त्यांनी दिलं होतं आपल्याला dx dy d. त्यांनी काय दिलं होतं आपल्याला, dx dy आणि d. मग आपण काय केलं, dx जसा मिळेल तसा शोधला, dy जसा मिळेल तसा शोधला आणि d शोधला. आणि आपल्याला माहिती आहे x मिळवण्यासाठी फॉर्म्युला काय लागतो, dx अपॉन d. काय फॉर्म्युला लागतो, dx. y मिळवण्यासाठी फॉर्म्युला काय लागतो, dy अपॉन d. मग आपल्याला x मिळाला, y मिळाला, किती मिळाला, असं काहीतरी. पण x आणि y च्या तर व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी इथं दिलेले आहेत आपल्याला. मग त्याच्याशी कम्पेअर केलं आणि प्रॉपरली आपण ए आणि बी शोधले. काय शोधले आपण, ए आणि बी. ए आणि बी मिळाल्यानंतर मग नंतर आपण काय केलं की आपण त्यांचे dx आणि dy सोबत कम्पेअर करून कोएफिशियंट्स शोधले, A1 A2 B1 B2 आणि C1 C2. तर हे कोएफिशियंट्स यूज होतात कशासाठी, इक्वेशन्स फॉर्म करण्यासाठी. कशासाठी यूज होतात हे, इक्वेशन्स फॉर्म करण्यासाठी. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. तो सम आहे आपल्याकडे, काय सम आहे बघा, 8 years ago. किती इयर्स ॲगो, 8 years ago. Indranil's father's age was 5 times Indranil's age. 5 times Indranil's age at that time. After 16 years, after how many years? 16 years, the age of father will be 2 times the age of Indranil at that time. Find their present ages. म्हणजे बघा आपल्याला काय शोधायचे आहेत, प्रेझेंट एजेस. काय शोधायचे आहेत आपल्याला, मी नेहमी सांगतो की आपल्याला जे शोधायचं आहे तर तेच आपण काय केलं पाहिजे, अझूम केलं पाहिजे. जे आपल्याला फाइंड आउट करायचे तेच आपण गोष्टी काय केल्या पाहिजे, अझूम. मग आपल्याला फाइंड काय करायचं इथं, इथं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
कुणाचं किंवा देअर प्रेझेंट एजेस असं म्हटलं त्यांनी. काय म्हटलं त्यांनी? देअर प्रेझेंट एजेस हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कुणाचे प्रेझेंट एजेस फाइंड आउट करायचे? इंद्रनीलचं आणि कुणाचं अजून? फादरचं पण आपल्याला शोधायचं आहे. तो आपण काय करूया, आधी क्वेश्चन परत एकदा व्यवस्थित रीड करून घेऊया. 8 इयर्स आहे गो. काय म्हटले त्यांनी? 8 इयर्स आहे. मग आपण इथं असं म्हणू शकतो की प्रेझेंट एज म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण इकडं? प्रेझेंट एज. कुणाचं? बोला. प्रेझेंट एजेस ऑफ कोण आहे? इथं आपण लेट म्हटलं असं सपोज. लेट प्रेझेंट एजेस ऑफ कोणाचं रे? इंद्रनील. सपोज NIL आहे का NWL आहे रे? NIL. इंद्रनीलचं प्रेझेंट एज अजून केलं आपण एक्स इयर्स. एक्स इयर्स असेल का एक्स किलोमीटर्स असेल? हां. आणि त्याच्या फादरचं एज. ठीक आहे. फादरचं एज आहे आपण अजून केलं वाय इयर्स. बरं, ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की जनरली मी सजेस्ट करतो की जे मोठे आहेत त्यांचं एज एक्स म्हटलं पाहिजे. जे मोठे आहेत त्यांचं एज काय म्हटलं पाहिजे? मग आपण त्याच्यात असं एक काम करूया की बघा, इंद्रनीलचं एज आपण अजून केलं वाय इयर्स. इंद्रनीलचं एज काय अजून केलं? आणि फादरचं एज काय अजून केलं? एक्स इयर्स अजून केलं. असं काय करायचं ते मी सगळं डिटेलमध्ये पुढे सांगेन तुम्हाला. ते काय म्हणतात? 8 इयर्स ॲगो. किती इयर्स ॲगो? 8 वर्षांच्या पूर्वी काय होतं की इंद्रनीलच्या फादरचं एज कसं होतं? 5 टाइम्स. कुणाच्या? इंद्रनीलच्या एजच्या कसं होतं? पाहूया आपण. बघा, 8 इयर्स ॲगो. किती इयर्स ॲगो? 8 इयर्स ॲगो. 8 वर्षांपूर्वी. बघा, आत्ता इंद्रनीलचं एज किती आहे? वाय. आता इंद्रनीलचं एज किती आहे? मग 8 वर्षांपूर्वी किती असेल? वाय मायनस 8 इयर्स. आणि इंद्रनीलच्या फादरचा आत्ता एज किती आहे? 8 इयर्स. मग 8 इयर्स ॲगो, सॉरी, एक्स इयर्स. आणि 8 इयर्स ॲगो किती असेल? X-8 इयर्स. सो आपण इथं काय केलं पाहिजे बघा. आता मी थोड्या वेळासाठी असं म्हणतो, इंद्रनील ह्याचं एज किती असेल तेव्हा? 8 इयर्स ॲगो Y-8 बोला इयर्स असेल. बरोबर आहे. आणि त्याच्या फादरचं एज काय असेल? X-8 इयर्स असेल. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, काय म्हटलं मी? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. काय फर्स्ट कंडिशन आहे? बोला, फर्स्ट कंडिशन काय आहे तिकडं? फादरचं एज कसं होतं? 5 टाइम्स. इथं बघा व्यवस्थित. फादर्स एज. कुणाचं एज? फादर्स एज वॉज. फादर्स एज म्हणजे काय असेल आता इथं? X-8. फादर्स एज काय असेल इकडं? X-8. वॉजला काय म्हणणार आपण? वॉज म्हणजे इज इक्वल टू असेल. वॉज म्हणजे काय असेल? X-8 इज इक्वल्स टू 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे काय होईल? 5 इंटू 5 टाइम्स द एज ऑफ, किंवा 5 टाइम्स इंद्रनीलचं एज तेव्हा काय होतं? Y-8. बोला, X-8 इज इक्वल्स टू 5Y-40. तो 5Y इकडे आला. बोला, X-5Y इज इक्वल्स टू -40 प्लस 8. बोला, X-5Y इज इक्वल्स टू -32. अँड दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर. परत त्याच्यात अजून एक कंडिशन दिली त्यांनी. काय कंडिशन दिली त्यांनी बघा? आफ्टर 16 इयर्स. कधी? आफ्टर 16 इयर्स. म्हणजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आफ्टर 16 इयर्स काय होईल? आफ्टर 16 इयर्स काय होईल बघा? आफ्टर बोला 16 इयर्स. 16 इयर्स नंतर काय होईल? की इंद्रनीलचं एज काय असेल? इंद्रनीलचं एज काय असेल? वाय प्लस, बोला, Y+16 इयर्स. आणि त्याच्या फादरचं एज काय असेल तेव्हा? फादरचं एज काय झालेलं असेल? X+16 इयर्स. ठीक आहे. सो आफ्टर 16 इयर्स द एज ऑफ फादर. काय म्हटले त्यांनी? द एज ऑफ फादर. फादरचं एज कसं आहे? विल बी एज ऑफ फादर. एज ऑफ फादर म्हटलं तर कोण? X+16. एज ऑफ फादर म्हटलं तर कोण? बोला, फ्रॉम काय रे? सेकंड कंडिशन.
फ्रॉम सेकंड कंडिशन. एज ऑफ फादर म्हणजे काय, एक्स प्लस 16. विल बीला काय म्हटलं पाहिजे आपण आता इथं, इज इक्वल्स टू, विल बीला काय म्हटलं पाहिजे, 2 टाइम्स द एज. काय म्हणतात ते, 2 टाइम्स द एज म्हणजे 2 इंटू वाय प्लस 16 असं आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. पुढे एक्स प्लस 16 इज इक्वल्स टू 2y प्लस 32. तो इथं काय होईल आता, एक्स मायनस 2y इज इक्वल्स टू 32 मायनस 16. दॅट इज नथिंग बट एक्स मायनस 2y इज इक्वल्स टू 16. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ह्या दोन इक्वेशन्सकडे बघितलं तर आपण त्यांची काय करायला पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला पाहिजे. बघूया आपण, बोला. एक्स मायनस 5y इज इक्वल्स टू मायनस 32 and second is x minus 2y is equals to 16. So this is equation number 1, this is equation number 2. दोघांची काय करतोय आपण, सबट्रॅक्शन. मायनस प्लस आहे, इथं इथं काय झालं पाहिजे मायनस, मायनसचा काय झाला पाहिजे प्लस, इथं ऑलरेडी काय प्लस, प्लसचा काय झाला पाहिजे मायनस. प्लस एक्स अँड मायनस एक्स बोथ गेट्स मायनस 5y आणि प्लस 2y. इथे मिळालं आपल्याला मायनस 3y इज इक्वल्स टू मायनस 32 मायनस 16 मायनस 48. काय मिळालं इकडे आपल्याला, सो अगेन मायनस मायनस बोथ गेट्स अँड y इज इक्वल्स टू 48 अपॉन 3 दॅट इज नथिंग बट 16. सो वायचा आन्सर काय मिळाला आपल्याला, 16 इयर्स. काय मिळालं आपल्याला इकडं, 16 इयर्स. सो वायची व्हॅल्यू आपण कुठेही पुट करू शकतो. आपण पुट करूया सपोज सेकंडमध्ये. कशामध्ये पुट करूया, नीट पहा. वायचं आन्सर काय मिळालं आपल्याला 16. वायची व्हॅल्यू इथे टाकली, 16 टू दा काय होणार, 16 टू दा काय होणार मायनस 32. इकडे काय झाला हा मायनस 32 तिकडे गेला तर प्लस. तर 16 आणि 32. सो एक्स इज नथिंग बट 48. सो एक्स आपल्याला काय मिळेल इकडं 48 इयर्स मिळेल. एक्स इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, म्हणजे बघा म्हणजे काय, प्रेझेंट एजेस. नीट आहे का, आता महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता ह्या समचा चेक घेतोय आपण. आता फादरचं प्रेझेंट एज काय असेल इकडं 48 इयर्स असेल, फादरचं प्रेझेंट एज काय असेल. आणि आत्ता इंद्रनीलचं एज काय असेल 16 इयर्स. हे प्रेझेंट एजेस शोधले. काय शोधले आपण, आता चेक घेऊया आपण. ते काय म्हणत होते 8 इयर्स ॲगो. किती इयर्स ॲगो मला सांगा, 8 इयर्स ॲगो. आत्ता फादर 48चे आहेत, मग 8 इयर्स ॲगो किती असतील 40 इयर्सचे असतील. किती इयर्सचे असतील हे लक्षात ठेवा, किती इयर्सचे असतील 40. आणि इंद्रनील आत्ता 16चा आहे, मग 5 इयर्स ॲगो 8 इयर्स ॲगो किती असेल 8 इयर्सचा. 8 इयर्स ॲगो कितीचा असेल 8 वर्षांपूर्वी. आत्ता 16 इयर्स आहे ना तो, आता किती इयर्स आहे 16. मग 8 वर्षांपूर्वी कितीचा असेल 8 इयर्सचा असेल. म्हणजे इथं त्याचं एज झालं 8, त्याचं एज काय होणार ते कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी 8 झालं, आणि हे काय झालं 40. बघा 8 फायदा 5 टाइम्स. त्यांनी सांगितलं ना आपल्याला, काय म्हटलं त्यांनी 5 टाइम्स. फादरचं एज, कुणाचं एज फादरचं एज 5 टाइम्स आहे, कोणाच्या इंद्रनीलच्या. पण कधी 8 इयर्स ॲगो. कधी, तो सम समजलाय तुम्हाला व्यवस्थित. आणि सेकंड कंडिशन सुद्धा अशीच अप्लाय होते. त्यांनी काय म्हटलं होते 16 इयर्स हेन्स किंवा आफ्टर 16 इयर्स. काय म्हटलं त्यांनी आफ्टर 16 इयर्स. एकदा लक्ष द्या पटकन. आत्ता 48 आहे फादरचं एज, आता किती आफ्टर 16 इयर्स ते किती झालेलं असेल 64 झालेलं असेल. किती झालेले असेल बघा, म्हणजे फादर तेव्हा कितीचे झालेले असतील ते 64चे. बरं आत्ता हा 16चा आहे, हा कितीचा आहे आत्ता, आणि अजून 16 इयर्स नंतर तो किती झालेला असेल 32च्या. आणि मग 32च्या डबल काय असतो, म्हणून त्यांनी म्हटलंय 2 टाइम्स. काय वर्ड वापरला इथं, क्लिअर आहे सगळ्यांना सम. जाऊया पुढे, चलो. सो नेक्स्ट सम इज कन्स्ट्रक्ट एनी लिनियर इक्वेशन. काय म्हणतात ते, कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ऑप्टेन अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएबल्स. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द. त्यांचं इंटेन्शन खूप क्लिअर आहे की असा क्वेश्चन खूपदा विचारला जातो. कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन म्हणजे एक लिनियर इक्वेशन बनवा, त्याच्यानंतर तुम्ही काय करा इंटरचेंज करा कोएफिशिएंट्स. काय करा इंटरचेंज करा ओनली कोएफिशिएंट्स बाय अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएंट्स. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. तो आपल्याला वाटतंय तसं एक आपण इक्वेशन बनवून घेऊया आधी. ठीक आहे, पहा चला लक्ष सगळ्यांचं. सोपं काम आहे. मोस्टली असाच वर्ड प्रॉब्लेम विचारला जाईल तुमच्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेला. मोस्ट चान्स आहे. कन्स्ट्रक्ट प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट करा असं विचारतात. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलच बनवायचं असतं किंवा वर्ड प्रॉब्लेमच बनवायचा असतो. आता हे ॲक्च्युअली वेगळं आहे. ह्याने म्हणतात की वन लिनियर इक्वेशन बनवा.
म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला स्वतःलाच बनवायचा आहे. समजा आपण इथं घेतला 3x + 4y इज इक्वल्स टू असं काहीतरी. जेव्हा पण तुम्हाला कन्स्ट्रक्ट म्हणतात, प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट करा म्हणतात, तेव्हा आपण काय करायचं, आपल्याकडं आन्सर रेडी ठेवायचं. एक्स कॉमा वाय, आपलं आन्सर काय असतं, एक्स कॉमा वायच्या व्हॅल्यू. आन्सर काय असतं आपलं, एक्स कॉमा वायच्या व्हॅल्यू. तुम्ही सांगा एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची, तुम्ही सांगा. लहान सांगा फक्त, 25 50 अशी सांगू नका. हां, 2 घेतली, एक्सची व्हॅल्यू काय घेतली, आणि ह्याची काय टाकायची, 5 टाकूया. समजा काय टाकले आपण इकडं 5, 2,5 हे आपलं आन्सर आहे. बघा आता लक्ष सगळ्यांचा, आपण इक्वेशन तयार करतोय. आपण काय बनवतोय, इक्वेशन. एक्सची व्हॅल्यू काय आपल्या डोक्यात 2, सो 3 टू द आणि 4 5 20 किती झाला. तो आपण इथं काय लिहिलं पाहिजे, 26. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. दिस इज अवर इक्वेशन नंबर. आणि आपल्याला काय करायचं आहे आता, ऑब्टेन अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल. आपल्याला फक्त त्यांचे कोएफिशियंट काय करायचे आहेत, इंटरचेंज. मग आपण इथं म्हटलं पाहिजे अकॉर्डिंग टू काय रे, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन अनदर इक्वेशन विल बी. काय असेल अनदर इक्वेशन आपलं, 4x + 3y. आपल्याला मनाला वाटेल ती व्हॅल्यू टाकली पाहिजे का तिथं, आपण प्रॉपरली ते फाइंड आउट केली पाहिजे. आपण व्यवस्थित फाइंड आउट केली पाहिजे. एक्सचा आन्सर किती आपलं 2. आन्सर काय एक्सचा आपला 2. सो 4 टू द 8. बोला पटकन, 4 टू द आणि 3 5 15. म्हणजे इकडे काय आलं पाहिजे, 15 आणि 8 23. सो दिस इज इक्वेशन नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि फक्त तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, हे दोन इक्वेशन घ्यायचे, सॉल्व्ह करायचे, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं एक्स आणि वाय. फाइंड आउट काय करायचं आहे, पण जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, जेव्हा तुम्ही काय सॉल्व्ह करणार एक्झाम्पल, तेव्हा हे तिथं मेन्शन करायचं आहे का कुठं, पण हे आपल्याला अगोदरच आपल्याला कुठंतरी रफमध्ये अझूम करावं लागेल, त्याशिवाय इक्वेशन बनवता येईल का आपल्याला. समजतंय का मला काय सांगायचं तुम्हाला. त्यांनी कन्स्ट्रक्ट वर्ड प्रॉब्लेम असा क्वेश्चन विचारतात, आणि मागच्या 3-4 वर्षात असा क्वेश्चन खूपदा विचारलेला नाहीये. तो यावेळी मोस्टली प्रोबेबल आहे की तुम्हाला तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, हां, आता इथं अजून एक छान प्रॉब्लेम आहे बघा. हां, असा क्वेश्चन मोस्टली तुम्हाला विचारला जातो. हा क्वेश्चन एकदा नीट बघून घ्या काय म्हणतात. कन्स्ट्रक्ट अ वर्ड प्रॉब्लेम, कन्स्ट्रक्ट अ वर्ड प्रॉब्लेम ऑन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनवरती एक वर्ड प्रॉब्लेम बनवा. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ द वन ऑफ द व्हेरिएबल इज 10. सो दॅट व्हॅल्यू ऑफ वन ऑफ द व्हेरिएबल्स विल बी 10. आणि मग तुम्ही ते व्हेरिएबलला काय पण अजून करा. मग तो पर्सन्स असेल, रुपीज असेल, मीटर्स असेल, इयर्स असेल, अँड सॉल्व इट. आणि त्याला तुम्ही काय करा, सॉल्व करा. व्यवस्थित लक्ष द्या. हाच क्वेश्चन असा अजूम करून चाला, हाच क्वेश्चन तुमच्या एक्झामला येणार आहे, असा अजूम करून चाला. कन्स्ट्रक्ट वर्ड प्रॉब्लेम ऑन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सो दॅट द व्हॅल्यू ऑफ वन ऑफ द व्हेरिएबल विल बी 10. मग ते रुपीज असेल, पर्सन्स असेल, मीटर असेल, इयर्स असेल, अँड सॉल्व इट. आणि त्याला तुम्ही सॉल्व करा. इथं साईडला मेन्शन करून ठेवतो. असं तुम्हाला तिकडं करायचं नाहीये, पण आपल्याला माहिती पाहिजे. एक्सची व्हॅल्यू सपोज आपण 10 घेणार आहे. एक्सची व्हॅल्यू काय घेणार आहे, मग तुम्ही ती एक्सची 10 घ्या किंवा वायची 10 घ्या, नो इश्यू. आता वायची तुम्ही सांगा मला काय घेऊ, 15 घेऊ इकडं. ठीक आहे. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. काय कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तो कन्स्ट्रक्ट पण करायचा आहे आणि सॉल्व पण करायचा आहे. म्हणजे प्रॉब्लेम पण, क्वेश्चन पण आपणच बनवायचा आणि आन्सर पण आपणच बनवायचं. मग आपल्याला इकडं काय करावं लागेल, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं. आपण इयर्सचं घेऊया. जनरली इयर्स हे सोपं राहतं तुम्हाला, इयर्स. ठीक आहे. मग आपण आपल्याला वाटतं तसे नावं घेऊ शकतो. समजा आपल्याला काही 2 मित्र आहेत किंवा त्यांचे असं काहीतरी आपण म्हणू शकतो. बघा, फर्स्ट इक्वेशन बनवण्यासाठी काय म्हणलो बघा, काय म्हणलो मी, फर्स्ट इक्वेशन बनवण्यासाठी दोघांच्या एजेसची जर ॲडिशन केली, समजा एक मित्र आहे किंवा 2 मित्र आहेत ते एकमेकांचे, आणि त्यांचे पहिल्याचं एज आहे 10 इयर्स, पहिल्याचं एज किती आहे, आणि दुसऱ्याचं एज काय आहे समजा 15 इयर्स. तर दोघांच्या एजेसची ॲडिशन काय झाली, 25 इयर्स. मग आपण काय म्हटलं पाहिजे इथं बघा, सम ऑफ, बोला, प्रेझेंट एजेस ऑफ अजय अँड राज इज काय रे, 25 किलोमीटर्स, 25 इयर्स. आणि हे झालं फर्स्ट स्टेटमेंट, बरोबर आहे. प्रेझेंट एजेस ऑफ अजय अँड राज इज 25 इयर्स.
आता त्यांच्या एजेसचे प्रेझेंट एजेसची सम किती आहे 25 इयर्स. सपोज मी असंही म्हणू शकतो की आफ्टर 10 इयर्स, काय म्हटलं मी तुम्हाला, हा कितीचा होतो, हा कितीचा होतो आणि तो कितीचा होतो 20 होतो आफ्टर 10 इयर्स. किंवा आपण असं एक काम करू शकतो बघा, मी काय म्हणतो, हा डिफरन्स बिटवीन देम तर एकदमच सोपं होईल. हां हां ऐका ना, ते ते पण आहे. पण अजून एक छान आपण काम करू ह्याच्यात. अजून असं मी म्हणतो की बघा, हा आहे समजा आपला राज, हा कोण आहे आपला राज, आणि हा कोण आहे आपला अजय. मोठा कोण आहे राज, मोठा कोण आहे राज. तर आपण काय म्हटलं पाहिजे, आफ्टर 15 इयर्स, आफ्टर 15 इयर्सच्या ऐवजी बघा दोघांचा एक कॉमन मल्टिपल मला पाहिजे. कॉमन मल्टिपल म्हणजे बघा दोघांच्या टेबलमध्ये 30 येतो, दोघांच्या टेबलमध्ये कोण येतो, तो आपण असं म्हणू शकतो 3 टाइम्स, बोला 3 टाइम्स द एज ऑफ, बोला अजय इज इक्वल टू ट्वाइस ट्वाइस द एज ऑफ, बोला ना राज. देन काय रे, फाइंड देअर प्रेझेंट एजेस, असा क्वेश्चन आपण बनवू शकतो. ठीक आहे. काय झालं मग, आता इथं आपण असं म्हणणार, काय म्हणणार इथं प्रेझेंट एजेस, काय म्हणणार इथं, बोला प्रेझेंट एजेस ऑफ, काय प्रेझेंट एजेस ऑफ कुणाचे, अजय अँड राज बी एक्स इयर्स अँड वाय इयर्स रिस्पेक्टिव्हली, एक्स इयर्स अँड वाय इयर्स रिस्पेक्टिव्हली. आणि इथं आपण त्याच एक्झाम्पलचं सोल्युशन देतोय सपोज. फाईन. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन, ते आता मेन्शन करत नाही, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय रे, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 25, दिस इज इक्वेशन नंबर. फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम 3x, काय म्हटलं पाहिजे आपण इथं, 3x इज इक्वल्स टू 2y. मग काय होणार, 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 0, दिस इज इक्वेशन नंबर. तुम्ही 1 आणि 2 सॉल्व करा, तुम्हाला काय मिळून जाईल, एक्स आणि वाय मिळून जाईल, तुम्हाला काय मिळून जाईल. आणि मग तुम्हाला एक्स किती मिळाला पाहिजे 10, एक्स किती मिळाला पाहिजे, आणि वाय किती मिळाला पाहिजे 15. हे खूपच सोपं वाला एक्झाम्पल करून दिलं मी तुम्हाला, एकदमच इझिएस्ट वाला करून दिलं. आता ह्याच्यापेक्षा एखादं छान पण करून देतो तुम्हाला. ठीक आहे. एक छान वाला एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे समजलंय सगळ्यांना. आता थोड्याशा मोठ्या व्हॅल्यू पकडा. ह्याच्यात काय टेक्स्टबुक आहे कुणाकडे, टेक्स्टबुकमध्ये असे काही सम आहेत, टेक्स्टबुकमध्ये असे काही सम आहेत आपल्या, की ज्याचा तुम्ही रेफरन्स म्हणून खूपदा यूज करू शकता, रेफरन्स म्हणून. ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला काही. प्रॉब्लेम सेटमधलं, प्रॉब्लेम सेट नाही, प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं थर्ड एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं थर्ड एक्झाम्पल. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस एज ऑफ हिज सन इज 70 इफ यू डबल एज ऑफ फादर अँड 82 सन. असे काही आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर मेन्शन करून ठेवा कुठेतरी, हे खूप एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही रेफरन्स म्हणून कन्स्ट्रक्ट वर्ड प्रॉब्लेमला वापरू शकता, आणि मोस्टली तुमच्या एक्झाममध्ये असाच प्रॉब्लेम विचारला जाईल. थोड्याशा मोठ्या व्हॅल्यू घेतोय आता मी, बघा. सन आहे, कोण आहे इकडं, सन. सनचं एज आहे समजा आत्ता 20 इयर्स.
सनचं एज इकडं काय आहे 20 इयर्स. आणि फादर आहेत त्याचे, फादरचं आत्ता एज आहे 55 इयर्स. फादरचं एज काय अजून केलं आपण 55 इयर्स. हे तितकं क्लिअर दिसत नाही आहे काय? एका व्हेरिएबलची व्हॅल्यू त्यांनी 10 दिली ना आपल्याला, ठीक आहे ना. चला, सनचं एज आपण घेऊया 10 इयर्स. काय घेऊया आपण इकडं 10 इयर्स. आणि फादरचं एज घेतलं आपण 40 इयर्स. ठीक आहे. तो आता आपला वर्ड प्रॉब्लेम कसा तयार होईल बघा. सम ऑफ प्रेझेंट एजेस, काय म्हटलं मी तुम्हाला, सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सन अँड फादर इज काय 50 इयर्स. प्रेझेंट एजेसची सम किती असेल त्यांच्या 50. हे फर्स्ट स्टेटमेंट असेल. हे काय असेल फर्स्ट स्टेटमेंट. आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण काय करायचं, आफ्टर 10 इयर्स, काय म्हणलं मी तुम्हाला 10 इयर्स का 5 इयर्स, 5 इयर्स करूया आपण. काय करूया 5 इयर्स. नीट आहे का. आफ्टर 5 इयर्स मला सांगा फादर कितीचे होतील 45चे होतील. आणि सन कितीचा होईल 15. काय रिलेशन वाटतं तुम्हाला. आफ्टर 5 इयर्स फादर्स एज विल बी, आफ्टर 5 इयर्स फादर्स एज विल बी 3 टाइम्स द एज ऑफ हिज सन. 3 टाइम्स द एज ऑफ हिज. संपला विषय, झाला प्रॉब्लेम जनरेट. मग ह्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स काय काय दिला मी तुम्हाला, 1.5चं एक्झाम्पल नंबर 3, 1.5चं एक्झाम्पल नंबर 3. तर 1.5चं एक्झाम्पल नंबर 1 पण घ्या, 1.5चं एक्झाम्पल नंबर 1. परत प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 4, प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 4, असे खूप सगळे एक्झाम्पल्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. एकदम इझिएस्ट वाले दिलेत मी तुम्हाला. प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 4 असे तुम्ही यूज करू शकता. बरं, प्रत्येक वेळेस एजेसच घ्यायचं आहे का, नाही अजिबात नाही. प्रत्येक वेळेस एजेसच घ्यायचं आहे का, नाही. रुपीजचं पण घेऊ शकता. काल आपण एक सम पाहिलं होतं बघा, त्या सममध्ये होतं निराली आणि कोण होता, हां संदेश आणि निराली, बरोबर आहे. याने एवढे पैसे तिला दिले तर एवढे त्यांच्या अमाऊंटचा रेशो एवढा राहतो, असं होतं ना ते. मग आता इथं काय आहे, इथं थोडेसे 10 रुपीज आहेत. मग 10 रुपीज म्हणलं तर खूप कमी अमाऊंट आहे. मग ते 100 500 असं काय असतं तर मग मी ते घेतलं असतं. म्हणून मी जनरली काय प्रेफर करतो, इयर्स घ्या. जनरली काय प्रेफर करतो. ठीक आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला कन्स्ट्रक्ट वर्ड प्रॉब्लेम वाला. अजून एक सम आहे, हां द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. हे सम थोडंसं जरा केअरफुली बघा रे. छान क्वेश्चन आहे हा, मला वाटतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. हां 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन ax प्लस by इक्वल्स टू 9 आणि bx प्लस ay इक्वल्स टू 5 इज 3, -1. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. ठीक आहे. सिंपल आहे, फक्त मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. एकदम सिंपल काम आहे. क्वेश्चन जर तुम्ही नीट रीड कराल तर तुमच्या लक्षात येईल की कन्फ्युजन का करण्याची इच्छा होती त्यांची. लक्ष सगळ्यांचं इकडे माझ्याकडं. त्यांनी सांगितलंय द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स ax प्लस by इक्वल्स टू 9. म्हणजे बघा, ही एक लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे. आणि ह्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला देऊन टाकलाय त्यांनी. ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनलाच आपण काय म्हणत असतो, x, y काय म्हणत असतो आपण. आणि त्यांनी तो ऑलरेडी देऊन टाकलाय आपल्याला. ठीक आहे. मला सांगा, पटकन बोला, फर्स्ट लाईन काय रे, फर्स्ट लाईन ax प्लस by इज इक्वल्स टू 9. पण आपल्याकडे ऑलरेडी x, y आहे. काय आहे x, y 3, -1. मग आता ह्याच्यामध्ये आपण x आणि y ची व्हॅल्यू थ्रो करूया. बोला मग काय होणार आहे, a इंटू 3 प्लस b इंटू -1 इज इक्वल्स टू 9. आपल्याला काय मिळेल इथं 3a मायनस b इज इक्वल्स टू 9. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर सेकंड काय आहे तिथं बघा, bx प्लस ay इज इक्वल्स टू 5. इथं पण x आणि y ची व्हॅल्यू थ्रो करूया. बोला b इंटू x ची व्हॅल्यू काय 3 प्लस a इंटू y ची व्हॅल्यू काय -1 इज इक्वल्स टू 5. काय झालं इथं 3b इज इक्वल टू मायनस a इज इक्वल्स टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 2. थोडं ह्याला छान पद्धतीने लिहिलं पाहिजे 2 म्हणण्याच्या ऐवजी. बोला -a प्लस 3b इज इक्वल्स टू 5 अँड नाव दिस इज इक्वेशन नंबर 2.
1 आणि 2 जर आपण प्रॉपरली सॉल्व्ह केलं तर आपल्याला ए आणि बी मिळतील का नाही रे? आणि आपलं टार्गेटच काय शोधायचं आहे? फाइंड ए अँड बी. काय टार्गेट आपलं? फाइंड ए अँड बी. सगळ्यांना क्लिअर आहे कन्सेप्ट? जाऊया आपण पुढे. जाऊया पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. Draw the graph of the equation x plus 2y equal to 4. Find the area of the triangle formed by the line intersecting the x-axis and y-axis. ठीक आहे ना? कठीण नाही आहे सम, एकदम इझी वाला आहे. फक्त ह्याला तुम्हाला थोडंसं व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x plus 2y equals to 4. सो आपल्याकडे आहे x plus 2y and is equals to 4 हे इक्वेशन. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म्ड बाय द लाईन इंटरसेक्टिंग टू x-axis अँड y-axis. ठीक आहे ना? ह्याला थोडंसं छान पद्धतीने घेऊया आपण. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला हे दिलं असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्राफिकल मेथड तुम्ही सगळेजण यूज करता. कोणती मेथड यूज करता सगळेजण? ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये आपण ह्याला आधी छान पद्धतीने लिहितो. याला आपण असं म्हणू शकतो का रे? एक्स इज इक्वल्स टू 4 मायनस 2y. एक्स इज इक्वल्स टू 4 मायनस. मग आता सुरुवातीला आपण काय म्हणतो याला? पुट. वायची व्हॅल्यू टाकली पाहिजे. कोणाची व्हॅल्यू टाकली पाहिजे? वाय. वायची व्हॅल्यू काय टाकली पाहिजे सांगा तुम्ही? 1 टाकली. काय टाकली आपण? Therefore x इक्वल्स टू काय होणार? 4 मायनस 2 इंटू 1. दॅट इज नथिंग बट x इक्वल टू 4 मायनस 2. सो x किती मिळाला आपल्याला? 2. जर y 1 असेल तर x किती असेल? 2. परत आपण काय म्हणतो? पुट y इक्वल टू सपोज 3 पुट केला. काय पुट केला आपण? 3. तर आपल्याला मिळेल x इक्वल्स टू 4 मायनस 2 इंटू 3. मग आपल्याला मिळेल x इक्वल्स टू 4 मायनस 6. 4 मायनस 6. अँड नाऊ x इक्वल्स टू काय झाला? मायनस 2. x इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? परत आपण अजून काय म्हणणार? पुट. बोला. पुट x इक्वल्स टू मायनस 1. सॉरी x इक्वल्स टू नाही, आपल्याला पुट काय करायचा होता? y इक्वल्स टू. पुट y इक्वल्स टू मायनस 1. बोला. x इक्वल्स टू 4 मायनस 2 इंटू मायनस 1. x इक्वल्स टू 4 प्लस 2. सो x इक्वल्स टू काय मिळालं इकडे आपल्याला? 6. सो हे तिन्ही पॉईंट्स आपण इकडे मेन्शन करून घेऊया. सुरुवातीला x ची व्हॅल्यू किती आहे आपली इथं? 2. बोला पटकन. x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? एक्सची व्हॅल्यू इथं आपण काय मेन्शन केलं पाहिजे? ठीक आहे. ह्याच्यावरती ब्लॅक चांगला वाटेल. ठीक आहे. सुरुवातीला कोण कोण असतात आपल्याकडे? एक्स वाय असतात. कोण कोण असतात आपल्याकडे? आणि आपण त्याच्यात म्हणत असतो एक्स कॉमा वाय. काय म्हणत असतो आपण त्याला? बघा सपोज हा आहे आपला एक्स. आता ॲक्च्युली इथं गडबड झाली. ठीक आहे. हा एक्स आहे. हा कोण आहे आपला? एक्स. हा कोण आहे इथं? वाय. आणि याला म्हटलं पाहिजे एक्स कॉमा वाय. गडबड काय झाली? कलर उगच देऊन टाकलाय त्याला. हां. एक्सची व्हॅल्यू किती सांगा तिथं? 2. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2. वायची व्हॅल्यू किती आपली? 1. म्हणजे पॉईंट काय मिळाला? 2, 1. नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू काय? मायनस 2. वायची व्हॅल्यू काय तिकडं? 3. पॉईंट काय झाला? मायनस 2, 3. एक्सची व्हॅल्यू किती आहे नेक्स्ट? 6. वायची व्हॅल्यू काय? मायनस 1. आणि नेक्स्ट पॉईंट काय झाला? 6, मायनस 1. आपल्याला 3 पॉईंट्स सफिशियंट आहेत ग्राफ प्लॉट करण्यासाठी. याचा तुम्ही ग्राफ प्लॉट करा. याचा तुम्ही काय प्लॉट करा? ग्राफ. आणि तो ग्राफ कसा येईल ते पण सांगतो तुम्हाला. माझ्याकडे इथं ग्राफ नाही आहे आणि मला वाटतं तितक्या डिटेलमध्ये पण जाण्याची गरज नाही आहे ग्राफ. येस. इथं काय होणार? थोडासा वेळ जाईल आपला. चलो फाईन. आणि असं आपण काहीतरी घेतोय. फाईन. चलो बोला. इकडे कोण असतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इकडे -1, -2, -3, -4. फाईन. याला काय म्हणतो आपण? वाय ॲक्सिस. याला काय म्हणतो आपण? एक्स ॲक्सिस. ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता. इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. चलो. आपला फर्स्ट पॉईंट काय होता सांगा मला? फर्स्ट पॉईंट होता 2, 1. फर्स्ट पॉईंट काय होता? 2, 1. आणि सेकंड काय होता? -2, 3. 2, 1ला प्लॉट करण्यासाठी हा 2 आणि हा 1 हा एक पॉईंट मिळाला आपल्याला इकडे. बरोबर आहे? हां. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट कुठला? याला मी मेन्शन करून टाकतो इकडे 2, 1. हा दिसत नाही आहे ना?
पिंक वापरला पाहिजे का? 2,1. ठीक आहे, चलो हा झाला 2,1. सेकंड काय होता आपला? सेकंड पॉईंट आहे -2,3. -2 आणि हा 3, म्हणजे हा पॉईंट असेल आपला. हा कोणता पॉईंट आहे आपला? -2,3. ठीक आहे, फाईन. थर्ड पॉईंट काय रे आपला? थर्ड आहे 6, -1. काय पॉईंट आपला? 6, म्हणजे हा 6 आणि इकडे -1. हां, हा कोण असेल आपला? -1. हा कोण असेल? -2. इकडं -3. इकडे -4. इकडं -5. तुम्ही डायग्राम फक्त छान काढा, मी तितकी छान काढलेली नाही आहे. हां, चला. कुठे असेल आपला पॉईंट? तो इथं असेल. ह्या पॉईंटला नाव काय देणार आपण? बोला पटकन. 6, -1. आणि मग आपली लाईन पास होईल ह्या 3 पॉईंट्समधून. क्लिअर आहे का रे सगळ्यांना? आणि मग ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीनं असेल. अशा पद्धतीने लाईन गेली आणि त्यांनी शोधायला काय लावलं बघा एकदा नीट. ते म्हटले होते फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म्ड बाय, बोला, फॉर्म्ड बाय द लाईन इंटरसेक्टिंग टू एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस सोबत जर इंटरसेक्शन झालं लाईनचं, तर त्या ट्रायंगलचा एरिया शोधा. त्या ट्रायंगलचा काय शोधा? पटकन मला सांगा, हा ट्रायंगल कोण आहे माहिती आहे का आपला? हा ट्रायंगल आहे आपला रिक्वायर्ड ट्रायंगल. दिसतोय सगळ्यांना? आणि ह्या ट्रायंगलचा एरिया शोधा. ह्या ट्रायंगलचा काय शोधा? हा अँगल किती आहे रे इथं? 90. अँगल किती आहे? मला सांगा, ह्या ट्रायंगलचा बेस किती आहे? बोला पटकन. ह्या ट्रायंगलचा बेस किती आहे? 4. ह्या ट्रायंगलची हाईट किती आहे? मग तुम्ही एरिया शोधताना कसा शोधता? एरिया इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. So area equal to half into 4 into 2. 2 gets cancel. Area equal to 4 kilometers. 4 square units. काय म्हणू शकतो याला आपण? 4 बोला स्क्वेअर युनिट्स. आणि याला प्रॉपरली आपण ब्रॅकेट देऊन टाकला पाहिजे. एक्झाम्पल कठीण आहे का? नाही. फक्त तुम्हाला काय करायचं होतं? ग्राफिकल मेथड यूज करायची होती. काय यूज करायची होती? सो ग्राफिकल मेथडसाठी आधी आपल्याला आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, ग्राफ ठेवला पाहिजे. बघा, तुम्ही मेन्शन करताना अशा पद्धतीने नाही मेन्शन करणार. ॲक्च्युली काय, मी जेव्हा PPT बनवल्या तर तेव्हा ते बॉक्स डायरेक्ट इथं ठेवून दिला होता. पण तुमचं कसं, तुम्ही प्रॉपर करता. तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही बॉक्स असा ठेवून द्यायचा, त्याच्या खाली इथं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन्स मी इकडे दाखवलेत ना तुम्हाला, हे जे कॅल्क्युलेशन्स इकडे दाखवले, तर ते तुम्ही इकडे करणार का? तुम्ही प्रॉपरली कुठे करणार? बॉक्सच्या खाली. मिळालेल्या व्हॅल्यू कुठे थ्रो करणार? बॉक्समध्ये. मिळालेल्या व्हॅल्यू कुठे थ्रो करणार? आणि मग तुम्ही ग्राफ पेपरवरती हे दाखवणार की तुम्हाला हे अशा पद्धतीनं ट्रायंगल मिळाला. तर तुम्ही डार्क वगैरे करण्याची गरज नाही. फक्त तिथं असं मेन्शन करा, इथं ए मेन्शन करा, इथं ओ आणि इथं बी. सो रिक्वायर्ड ट्रायंगल इज AOB. रिक्वायर्ड ट्रायंगल इज, आणि मग तुम्ही त्याचा एरिया शोधा. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो, नेक्स्ट सम काय आपला? सेम क्वेश्चन आहे परत एकदा. फक्त इथं काय गोष्ट आहे? ड्रॉ द ग्राफ्स रिप्रेझेंटिंग द इक्वेशन्स. काय झालं? एक क्वेश्चन पुढे गेलो आपण. हा आहे का? ठीक आहे, परत एकदा. फाईन. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 4. x प्लस वाय इक्वल टू 4 हे इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करा. अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय द लाईन विथ एक्स अँड वाय ॲक्सिस बेस्ड ऑन इट साइड्स. फाइंड द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणजे परत एकदा तोच तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. तिथं पण तुम्हाला तर एकच लाईन दिली, तर तिथं तुम्हाला अशीच एक लाईन मिळते अशा पद्धतीची. सपोज हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, सॉरी वाय ॲक्सिस आहे, आणि हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. इन दॅट केस, लक्ष आहे ना सगळ्यांचं? हे तुमचे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहेत. परत तुम्हाला अशीच एखादी लाईन मिळते अशी, आणि समजा असं काहीतरी आहे. सपोज ते 1 2 3 4 5. बेस किती झाला याचा? 5. 1 2 3 4 5. हाईट किती झाली? 5. असं नाही, पण अशाच पद्धतीची एक डायग्राम मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला काय शोधावं लागेल? एरिया. तुम्हाला काय शोधावं लागेल? जमेल तुम्हाला? फक्त बेस आणि हाईट 5 मिळेल असं नाही, फक्त ती डिफरंट मिळेल.
क्लिअर आहे. चलो जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. हां, इथं सुद्धा सेमच टाईपचा क्वेश्चन आहे परत एकदा. फक्त तुम्हाला किती लाईन्स ड्रॉ करावे लागतील? 2. किती लाईन्स ड्रॉ करावे लागतील? तिथं तुम्हाला जो ट्रायंगल मिळतोय ते बघा, मी इथे दाखवून देतो एकदा तुम्हाला व्यवस्थित. रफ डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. रफ तुमचं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे, बरोबर आहे. मी सोल्युशनमधली बघून डायग्राम सांगतो तुम्हाला की कसं आन्सर मिळतं तिकडे. तुम्हाला तिथं अशा टाईपचा ट्रायंगल मिळतो एक. तो ओरिजिनमधून एक पण लाईन नाही गेली बघा. अशा एक लाईन अशी गेली, एक लाईन अशी गेली. मग तुमचा ट्रायंगल कोणता असेल? हा. लक्षात येतोय? डार्क केलेला असेल तुमचा ट्रायंगल. तुम्हाला काय करायचं आहे? हा जो डार्क केलेला ट्रायंगल आहे ह्याचा काय शोधायचा आहे तुम्हाला? एरिया. याचा काय शोधायचा आहे? याच्यामध्ये काय होणार? सपोज, नीट आहे का? सपोज हा आहे तुमचा 1, नीट आहे का? हा काय आहे तुमचा? आणि हा आहे तुमचा सपोज काहीतरी 6. किती आहे तुमचा? तर त्याचा बेस काय झाला? बेस काय झाला? 6. बेस काय असेल त्याचा? बेस किती असेल त्याचा? 5 असेल. बेस किती असेल? असं एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. मला माहित नाही त्या डायग्राममध्ये ॲक्च्युली काय होतं. असंच होतं आहे डायग्राममध्ये, असंच येत आहे बघा. हा पॉईंट कोणता आहे तुमचा? 1. आणि हा पुढचा कोण आहे? 6. मग ह्याचा बेस काय असला पाहिजे? 5. बेस काय असला पाहिजे? आणि समजा इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. तर ह्या ट्रायंगलची हाईट काय असेल? ही त्याची हाईट असते. इथं 1 आहे, इकडं 2 आहे, इथं 3 आहे. मग हाईट काय असेल त्याची? 3. हाईट काय असेल त्याची? आपल्या डायग्राममध्ये 4 येते. आपल्या डायग्राममध्ये किती येते? मग बेस आहे, हाईट आहे, बेस आहे आणि मग तुम्हाला काय मिळणार? एरिया. तुम्हाला काय मिळणार? कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना व्यवस्थित? परत एकदा आहे का? परत एकदा. 2 लाईन कसं काय मिळालं इथं माहिती आहे का? कारण क्वेश्चनमध्ये त्यांनीच सांगितलं होतं ना आपल्याला. क्वेश्चनमध्ये हे एक इक्वेशन दिले, हे सेकंड इक्वेशन दिले. हे 2 इक्वेशन्स घ्या आणि ह्यांचे ग्राफ्स प्लॉट करा. ह्यांचे काय प्लॉट करा? मग तुम्हाला ही एक लाईन मिळेल आणि ही सेकंड लाईन मिळेल. आणि जेव्हा ह्या 2 लाईन्स मिळतील तर तुम्हाला अशा टाईपचा एक ट्रायंगल मिळेल. तुम्ही असे 2 बॉक्स बनवणार, 2 लाईन्स प्लॉट करणार, तुम्हाला असा ट्रायंगल मिळेल. मग त्याचा बेस माहिती आहे तुम्हाला. त्याचा काय माहिती आहे तुम्हाला? बेस. आणि त्याची काय माहिती आहे तुम्हाला? हाईट. बेस माहिती आहे, हाईट माहिती आहे. तुम्ही काय करणार? एरिया इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू आणि मग तुम्हाला एरिया मिळून जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम इज हा मला वाटतंय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल असेल, बरोबर आहे. खूप जणांना ह्याच्यामध्ये डाऊट आहे. खूप 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 जणांना ह्याच्यामध्ये डाऊट आहे. तर मी परत एकदा घेतोय. खूप जणांना डाऊट आहे याच्यात म्हणून घेतोय. क्वेश्चन काय एकदा नीट बघू आपण. काही नाही, या क्वेश्चन काय खूप टफ आहे किंवा असं काहीच नाही, एकदम टाइमपास क्वेश्चन आहे. एकदा बघून घेऊ आपण. देर इज अ सर्टन नंबर. देर इज अ नंबर माहिती आहे का कोणता आहे? नाही. देर इज अ सर्टन नंबर. काय रे पुढे? कन्सिस्टिंग ऑफ 3 डिजिट्स. कन्सिस्टिंग ऑफ विच इज इक्वल टू 17 टाइम्स. विच इज इक्वल टू 17 टाइम्स. काय 17 टाइम्स? द सम ऑफ इट्स डिजिट्स. And if 198 is added to the number, the digits will be reversed. Also the sum of the extreme digit is less than पाहिजे इथं. इथं काय पाहिजे? Than. लेस दॅटच्या ऐवजी इथं काय पाहिजे? लेस दॅन द मिडल डिजिट. लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. फाइंड द ओरिजिनल नंबर. फाइंड द सगळा गेम ह्या क्वेश्चनचा सगळा गेम क्वेश्चनचा कशात आहे माहिती आहे? सगळा गेम क्वेश्चनचा आहे ह्या स्टेटमेंटमध्ये. कोणत्या स्टेटमेंटमध्ये आहे? द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट. द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज काय रे? लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. ह्या स्टेटमेंटमध्ये सगळं काही डिपेंड आहे. म्हणजे काय? समजा 3 डिजिट नंबर आहे आपल्याकडे. कसला नंबर आहे? ह्याचा मिनिंग ज्याला कळला, ह्या स्टेटमेंटचा मिनिंग ज्याला कळला त्याला सम समजलं. सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस. एक्स्ट्रीम डिजिट्सची सम लेस आहे. म्हणजे बघा, इथे एक डिजिट आहे, इथे एक डिजिट आहे आणि इकडे एक डिजिट आहे. किती डिजिट आहेत आपल्याकडे? 3. बघा बाहेर थांब. किती डिजिट्स आहेत आपल्याकडे? 3. मग आपण काय म्हटलं पाहिजे? समजा फर्स्ट डिजिट आहे एक्स. काय म्हटलं मी? नीट आहे का? फर्स्ट डिजिट काय अजूम केला? एक्स. शेवटचा डिजिट अजूम केला वाय. शेवटचा डिजिट काय अजूम केला? वाय. ते काय म्हणतात? एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस किंवा सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज. एक्स्ट्रीम डिजिटची सम लेस आहे. एक्स्ट्रीम डिजिटची सम काय? आता एक्स्ट्रीम डिजिट कोण आहेत? एक्स आणि वाय.
मग त्यांची सम काय झाली एक्स प्लस वाय, त्यांची सम काय झाली एक्स प्लस वाय, ही सम लेस आहे कितीने एकने, कुणापेक्षा मिडल डिजिटपेक्षा. म्हणजे काय मिडल डिजिट मोठा असला पाहिजे, एकने मोठा असला पाहिजे, कितीने मोठा असला पाहिजे, मग मिडल डिजिट असला पाहिजे एक्स प्लस वाय प्लस वन. त्यांनी क्लिअर असं सांगितलंय का की मिडल डिजिट हा मोठा आहे एकने एक्स्ट्रीमपेक्षा, नाही, त्यांनी रिव्हर्स सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय सम ऑफ इट्स एक्स्ट्रीम डिजिट्स, त्यांनी काय सांगितलंय सम ऑफ इट्स एक्स्ट्रीम डिजिट्स. म्हणजे एक्स्ट्रीम डिजिट कोण आहेत एक्स आणि वाय, ह्यांची सम किती आली एक्स प्लस वाय, ह्यांची सम किती आली एक्स प्लस वाय. ही एकने कमी आहे, ही एकने कसे कमी, कुणापेक्षा मिडल डिजिटपेक्षा, कोणापेक्षा. मग जर बघा एक्स्ट्रीम डिजिटची सम आहे एक्स प्लस वाय, एक्स्ट्रीम डिजिटची सम काय आहे तर मिडल डिजिट ह्याच्यापेक्षा एक न मोठा आहे ना, मग तो किती असला पाहिजे एक्स प्लस वाय प्लस वन. आणि इथंच 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 सगळं मेन कन्सर्न आहे, ज्याला हे जमलं त्याला सगळं जमलं. फाईन. एक काम करू आपण, याला डिटेलमध्ये सोल्युशन नाही देत तुम्हाला, आपण कन्सेप्ट सगळा 100% देतो. बघा ते काय म्हणतात देर इज सर्टन नंबर कन्सिस्टिंग ऑफ 3 डिजिट्स विच इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स, विच इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. समजा आपल्याकडे जर एक नंबर आहे, समजा मी तो नंबर आहे म्हणतो 35, काय नंबर आहे आपण म्हटलं त्याला 35. त्याला आपण व्यवस्थित मेन्शन कसं करू शकतो माहिती आहे तुम्हाला 10 इंटू 3 म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला 10 इंटू 3 प्लस 1 इंटू 5. म्हणजे 5 हा कुठल्या प्लेसला आहे युनिट्स प्लेसला, म्हणून त्याला आपण मल्टिप्लाय करतो 1 ने. आणि 3 हा कुठल्या प्लेसला आहे टेन्स प्लेसला, म्हणून आपण त्याला मल्टिप्लाय कशाने करतो 10 ने. म्हणून तो झाला 10 इंटू 3, म्हणून तो काय झाला प्लस 1 इंटू 5. तसंच आपल्याकडे हा जो नंबर आहे तर ह्या नंबरला ओरिजिनल नंबर म्हणतो मी, थोडे काय म्हणतो मी त्याला, हां बोला ओरिजिनल नंबर, ओरिजिनल नंबर इज इक्वल टू, बोला आता तुम्ही ह्या एक्सला कशाने मल्टिप्लाय केला पाहिजे 100 ने, मग तो काय होणार 100x प्लस 10 इंटू एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस 1 इंटू वाय. तो काय होणार सांगा 100x प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस वाय. तो 100x आणि 10x 110x प्लस 11y प्लस 10 हा झाला ओरिजिनल नंबर. हा काय झाला, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की विच इज इक्वल टू, तो जो नंबर आहे 3 डिजिट नंबर आहे विच इज इक्वल टू 17 टाइम्स. हा नंबर कसा आहे 17 टाइम्स कशाच्या सम ऑफ इट्स डिजिट्स. आता बघा मी त्याला असं वर्डिंग मध्ये घेतो हवं तर तुम्हाला समजावं म्हणून. बोला ओरिजिनल, बोला मोठे ना, ओरिजिनल नंबर इज इक्वल्स टू 17 टाइम्स, म्हणजे 17 इंटू सम ऑफ द डिजिट्स, इट्स डिजिट्स आहे ना, सम ऑफ इट्स डिजिट्स. फाईन. तो ओरिजिनल नंबर कोण आहे आपला 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल्स टू 17 इंटू सम डिजिटची काय असेल सम. बघा पहिला डिजिट कोण आहे आपला एक्स, पहिला डिजिट कोण आहे आपला एक्स, सेकंड डिजिट कोण आहे आपला एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस थर्ड डिजिट कोण आहे आपला वाय. तो इथं काय मिळेल बघा 17 इंटू बोला एक्स प्लस एक्स 2x प्लस वाय प्लस वाय 2y प्लस 1 17 टू दा 34x प्लस 34y प्लस 17. याला आहे तसा खाली घेतो. बोला 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल्स टू, असं आपल्याला ते इक्वेशन मिळालं आहे. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. येस फाईन, क्लिअर आहे तुम्हाला इतकं. तो थोडंसं हे इकडं तिकडं वाटतंय पण ते आता समजून घ्या तुम्ही. ठीक आहे आपण याला थोडंसं व्यवस्थित मेन्शन करू म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे. बोला काय ते 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल्स. फाईन. हे हे दोघं जण उचलले आणि लेफ्टला टाकले तर काय होणार मायनस. बोला 110x मायनस 34x प्लस 11y मायनस 34y इज इक्वल टू 17 मायनस 10. 110 मधून 34 गेले, किती राहिले पाहिजे
76x किती राहिले पाहिजे 11y मायनस 34y हे झाले पाहिजे मायनस 23y बरोबर आहे ना आणि इज इक्वल टू काय आला पाहिजे 7 आणि दिस इज इक्वेशन नंबर 1. इतकं सगळं केल्यानंतर तुम्हाला मिळालेलं आहे इक्वेशन 1. तुम्हाला काय मिळालेलं आहे सगळ्यांना क्लिअर आहे का रे इक्वेशन 1 काय मिळालं आपल्याला 76x मायनस 23y इज इक्वल्स टू 7. याच्यानंतर सेकंड कंडिशन काय त्यांची and if 198 is added to the original number मध्ये जर आपण काय ऍड केला 198 the digits will be reverse म्हणजे ओरिजिनल नंबर मध्ये जर आपण 198 ऍड केला तर न्यू नंबर कसा तयार होईल रिव्हर्स डिजिट्स होतील कसे डिजिट्स होतील रिव्हर्स होतील त्याचे तर बघा इथं जर आपण मेन्शन केलं न्यू नंबर बाय बोला रिव्हर्सिंग डिजिट्स न्यू नंबर बाय दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित बाय रिव्हर्सिंग डिजिट्स न्यू नंबर काय असेल रे इज इक्वल टू इथं कोण येणार वाय परत इथं कोण येणार एक्स प्लस वाय प्लस 1 आणि तिकडे कोण येणार एक्स आपण काय म्हणणार 100y प्लस 10 इंटू एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस एक्स इंटू 1 म्हणजेच एक्स न्यू नंबर कळला तुम्हाला आफ्टर रिव्हर्सिंग दी डिजिट्स म्हणजे ह्या एक्सच्या ठिकाणी कोण आलेला असेल वाय आणि वायच्या ठिकाणी कोण आलेला असेल एक्स पटकन बोला न्यू नंबर मोठ्यानं बोला 100y प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस एक्स 100y ठीक आहे बघा 10x आणि x काय झालं इकडं 11x प्लस 110y प्लस 10 हा झाला आपला न्यू नंबर हा काय झाला आपला त्यांचं म्हणणं असं आहे ओरिजिनल नंबरमध्ये जर आपण काय ॲड केला 198 तर आपल्याला काय मिळतो न्यू नंबर आपल्याला काय मिळतो मग ओरिजिनल नंबर कोण आहे सांगा तुम्ही हा ओरिजिनल नंबर मग इथं मी थोडंसं असं मेन्शन करतो बोला ओरिजिनल नंबर प्लस काय रे 198 इक्वल्स टू काय क्लिअर आहे का सगळ्यांना ओरिजिनल नंबर प्लस काय ॲड केला 198 इज इक्वल्स टू काय झाला न्यू नंबर ओरिजिनल नंबर सांगा 110x प्लस 11y प्लस 10 प्लस 198 इज इक्वल्स टू ओरिजिनल कोण आहे सॉरी न्यू कोण आहे 11x प्लस 110y प्लस 10 नीट आहे का आता धिस 10 अँड धिस 10 बोथ गेट्स आता हे मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो तुम्हाला समजलं पाहिजे हा कोण आहे 11x हा कोण आहे 11x जर लेफ्टला आला तर काय होणार मायनस 110x मधून 11x गेला किती राहिला रे 99x झाला काय तयार झाला प्लस हा कोण आहे इथं 11y कोण आहे इथं 110y इकडे आलं तर काय होणार मायनस प्लस 11y मायनस 110y किती झाला काय आला पाहिजे इथं मायनस 99y इज इक्वल्स टू हा 198 तिकडे गेला काय झाला मायनस 198 तो ह्या थ्रू आउट इक्वेशनला डिवाइड करू शकतो आपण 99ने कशाने डिवाइड करू शकतो तर ह्याला 99ने डिवाइड केलं तर इथं काय मिळालं पाहिजे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू -2 अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 2 आता आपल्याकडे आहे इक्वेशन नंबर 1 आपल्याकडे काय आहे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर एकदा 1 बघून घ्या काय सांगा मला 76x मायनस 23y इज इक्वल्स टू 7 बोला इक्वेशन नंबर 1 बोला 76x मायनस 23y इज इक्वल्स टू 7 आणि इक्वेशन नंबर 2 काय पाहून घ्या आता x मायनस वाय इज इक्वल्स टू तो इथं थ्रो केला आपण x मायनस वाय इज इक्वल्स टू -2 तो काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे आपण हे आहे 2 आणि हे आहे 1 इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे कितीने 23 ने कितीने ठीक आहे आपण 2 ला मल्टिप्लाय केलं 23 ने काय होणार सांगा 23x मायनस 23y इज इक्वल्स टू -46 अँड दिस इज इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 1चं काम संपलं
थोड्या वेळासाठी 2चं काम संपलं. कोणाचं काम संपलं? 2चं काम संपलं. ठीक आहे, थोड्या वेळासाठी काय करा, ह्याला पकडू नका. ह्याच्यावरती मी असं करतो, ह्याला पकडू नका. समजलंय तुम्हाला? ठीक आहे, त्याच्यावरती जरा अन्याय झाला, काम संपलं म्हणून आपण त्याला काढून टाकलं. दोघांची काय करायची तुम्ही सांगा? दोघांची काय करावी लागेल? सबट्रॅक्शन. सो मायनस करूया. इथं आधीचा प्लस आहे, तो काय झाला? मायनस. मायनसचा काय झाला? प्लस. मायनसचा काय झाला? प्लस. फाईन. 76 मायनस 23y. 6मधून 3 गेले 3, 7मधून 2 गेले 5, 53x. काय मिळालं इकडे आपल्याला? 53x. दीज बोथ गेट्स कॅन्सल इज इक्वल्स टू, हा 7 कसा आहे? प्लस, आणि हा 46 पण कसा आहे? प्लस. तो इकडे आपल्याला मिळाला 53. सो x इक्वल्स टू 53 डिवायडेड बाय 53, दॅट इज नथिंग बट 1. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. नीट आहे का? एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? आत्ता आपल्या कामाला येईल 2. कोण कामाला येईल आता आपल्याला? इक्वेशन 2 कामाला येईल. कोण कामाला येईल? इक्वेशन 2. समजतंय का तुम्हाला? एक्सची व्हॅल्यू आपण 2 मध्ये टाकली. एक्सची व्हॅल्यू कशामध्ये टाकली आपण? इक्वेशन 2 मध्ये. बोला, एक्सची व्हॅल्यू काय टाकली इथं? 1. बोला, कशामध्ये टाकली? इक्वेशन 2 मध्ये. इथं जर 1 टाकली, काय टाकली इथं? 1. हा 1 कसा असेल? प्लस. तिकडे गेल्यावर काय झाला? -2 आणि -1. मग तुम्हाला मिळाला -y इक्वल टू -3. काय मिळाला? -y इक्वल टू -3. म्हणजे y किती? y किती मिळाला? तो y इक्वल्स टू असेल 3. y इक्वल्स टू काय असेल? आता थोडंसं आपल्या ओरिजिनल समला या. ओरिजिनल समला लक्ष आहे सगळ्यांचं? आताच तुम्हाला मिळाली एक्सची व्हॅल्यू. काय मिळाली रे? एक्सची व्हॅल्यू काय मिळाली? 1. काय मिळाली? आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली? 3. काय मिळाली? बघा एकदा. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 प्लस 3 4. मोठ्या ना, 1 प्लस 3 आणि 4 प्लस 1. म्हणजे मिडलवाला नंबर काय असला पाहिजे? 5. मिडलवाला नंबर काय असला पाहिजे? मिडलवाला नंबर दिलेल्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतोय का नाही पहा. एक्स्ट्रीम डिजिटची सम किती येते? 1 प्लस 3 4. 1 प्लस 3 आणि ही 1 न कमी आहे मिडलवाल्यापेक्षा. आहे का नाही? आहे का नाही? परत एकदा, एक्स्ट्रीम डिजिट कोण कोण आहे तिथं? 1 आणि 3. एक्स्ट्रीम डिजिट्स कोण आहे तिथं? 1 आणि 3. आणि मिडल नंबर कोण आहे इथं? 5. 1 आणि 3 ची ॲडिशन किती येते? 4. आणि ही 1 न लेस आहे कोणापेक्षा? मिडलवाल्यापेक्षा. आणि ती किती आहे? म्हणजे एक्स्ट्रीमची 4 आहे आणि मिडलवाला कोण आहे? 5. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. ओरिजिनल नंबर कोण आहे आपला? 153. ओरिजिनल नंबर कोण आहे आपला? ओरिजिनल नंबर कोण आहे आपला? दुसरा एक चेक करायचा आपल्याला. पटकन लक्ष द्या. ओरिजिनल नंबर आहे आपला 153. त्यामध्ये ॲड काय केला पाहिजे आपण? 198 ॲड केला पाहिजे. काय ॲड केला पाहिजे आपण? 198. बोला, काय आलं पाहिजे सांगा तुम्ही मला. 8 प्लस 3 11. कॅरी किती आला? 1. किती आला? 15. बरोबर आहे ना? 1. 351. आन्सर काय आला? डिजिट्स रिव्हर्स झाले का? 3 5 1. डिजिट्स काय झाले? रिव्हर्स. ओरिजिनल नंबरमध्ये जर 198 ॲड केला, ओरिजिनल नंबरमध्ये काय ॲड केला, तर डिजिट्स काय होतात त्याचे? रिव्हर्स. काय होतात त्याचे डिजिट्स? सांगण्याचं इंटेन्शन नीट ऐकून घ्या, गडबड करू नका. जेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम रीड करता, सॉल्ड एक्झाम्पल आहे तरी सुद्धा मी रिपीट घेतलं, ऑलरेडी तुम्हाला हे टेक्स्टबुक शिकवताना घेतलेलंच आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये इम्पॉर्टंट काय थिंग आहे बघा. आता लास्ट सांगतो. जेव्हा आपण हा क्वेश्चन रीड करतो, जनरली सगळ्या क्वेश्चन्समध्ये असं असतं, फर्स्ट कंडिशनमध्ये सोडवायला चालू करायचं. फर्स्ट कंडिशन ही पहिल्यांदा रीड करतो तीच टाकायची असते. इथं फर्स्ट कंडिशनच टाकता येत नाही जोपर्यंत आपण हे स्टेटमेंट, लास्ट स्टेटमेंट हे रीड नाही करत. जोपर्यंत हे रीड नाही करत तोपर्यंत फर्स्ट कंडिशनच टाकता येत नाही. ते काय म्हणताय? अल्सो नंतर ॲक्च्युअली खरा प्रॉब्लेम चालू आहे. जर तुम्हाला म्हटले देर इज सर्टन नंबर कन्सिस्टिंग ऑफ 3 डिजिट विच इज इक्वल टू 17 टाइम, तुम्ही सॉल्व्हच नाही करू शकत जोपर्यंत तुम्हाला लक्षात नाही येत की ॲक्च्युअल प्रॉब्लेम अल्सो नंतर आहे. अल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. आणि ह्याच स्टेटमेंटमध्ये ह्याच प्रॉब्लेमचा सगळा गेम आहे. सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे? ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.